कृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. त्या रक्षणासाठी असतात. तर ह्याची एक बाजू रक्षणाची असते आणि दुसरी बाजू राक्षसीचं जर ते तोंड पर्टिक्युलर म्हणून काढलेलं असेल तर दैत्याचंच प्रतीक झालं. आता दैत्य ओलांडल्याशिवाय मनुष्य नाही आणि मनुष्यत्व ओलांडल्याशिवाय देव नाही. या क्रमाने म्हणून ते बाहेर कालाचं प्रतीक असू शकेल. मला हे नाही कालाचं प्रतीक असेल का? आपण कालातीत चाललोय असं त्याचा अर्थ घेता येईल का? काल सुद्धा खाणार आहे. कारण आता ते भजन होतं काल ते मी डोळ्यासमोर भजन होतच ते काल ते म्हणणं नाही काल वडव बलकारी आहे ना ब्रह्मा खाय रुद्रगण खाय ते जे सगळं ब्रह्मानंद भजन आहे. देवाकडे परमेश्वराकडे जायचं म्हणजे कालातीतच जायचं आहे. तुम्ही काळाचे तमान न बाळगतो त्याची खरं सांगायचं म्हणजे कालाचं प्रतीक म्हणून राहिलं असू शकेल. कारण ते प्रतीक आहे एवढं नक्की प्रतीक आहे तर त्याच्यात एक राक्षसी वृत्तीचं प्रतीक राक्षसाचं प्रतीक असू शकतं हा की ओलांडून तुम्ही जा त्याच्याशिवाय तुम्ही म्हणजे माणूस होत नाही. हे मी का म्हटलं म्हणजे का की सहस्रबुद्ध आहे बाळगपणाची की आधी माणूस बना. त्यांच्याकडे कोणाला गेलो तर ते देवदेवची काय चर्चाच करायची नाही. ते म्हणायचे आधी माणूस व्हा मग जे माणूस व्हायचं काही ते कळायचं नाही लोकांना. आम्ही एवढे समोर बसलेलो तुम्ही माणूस म्हणजे हे वेळेच समजले जात त्यांना म्हणाले. पण त्यांचं म्हणण्यात मतदार बरोबर होता की आज जर बाजूबाजूला पाहिलं तर 50% माणसं म्हणून नाहीच म्हणण्यासारखी अशी अवस्था आहे. माणूस म्हणून किती क्वालिटीची ही ठेवलेली आहे. वर्तन माणूस म्हणून त्याच्यापेक्षा कुत्री चांगली वागतात असं आपल्या लक्षात येईल. अनेक हे प्राणी इतकं चांगलं वागतात म्हणजे एक त्यांच्याजवळ कृतज्ञता असेल इमानदारी असेल तर ती माणसाजवळ ती सुद्धा नाहीये असं आढळून येईल तुम्हाला. म्हणजे हे जर पाहिलं तर ते माणूस बना हे काय म्हणलं त्यांचं आहे ते मला त्यांची गूढच वाटते. त्यामध्ये जे माणूस बनण्याचं प्रतीक आहे ते माणूस बनण्याचं काय ते मला नंतर मग त्यांची ती प्रत्येक वाक्य मी असं तुला आकाशाकडे पाहावे ही जी अशी वाक्य ना ती त्यांची तशी याची नाही भ्रष्टपणाची वगैरे अजिबात नाहीये. ती तुम्हाला भविष्य करणारी वाक्य तुम्हाला प्रभात टाकणारी पण ती मूलतः एखादं तत्व सांगतात किंवा आताच्या याच्यात जे आपण म्हणतो रिडिंग बिटवीन द लाईन्स. हा रिडिंग बिटवीन द लाईन्स तसं आणि म्हणून त्या लोकांनी काही लोकांनी काय केलं नुसती वाक्य लिहून दिली काही कळलं नाही म्हणून लिहिले पण ती आणि ती आता उलगडतात. आकाशाकडे पाहावे चांदण्यांकडे पाहावे ताऱ्यांकडे पाहावे ह्याचे अर्थ आता लागतात म्हणजे अनेकदा लागतात. याच्या जवळजवळ आता या संबंध मार्गातल्या एक 25 वाक्य घेतली 4-5 मला लागली नाही पण उरलेली सगळी ती आपल्या अनुभवाने लागतात. हे माझ्या लक्षात तसं अनुभव येईल त्यावेळेस ते लागेल. तसं याच्या संबंधी सुद्धा काहीतरी अनुभव येईल म्हणजे प्रत्येकाचा आहे ते काहीतरी अनुभव येईल लागेल. कालाच्या बाबतीत लागू आहे वृत्तीच्या बाबतीत लागू आहे वृत्तीच्या बाबतीत लागू आहे. कसं ते त्याचं प्रतीक म्हणून शकेल कारण मांडणारा काय अपेक्षेने मांडत होता ते माहिती नाही म्हणून ती वृत्तीचं प्रतीक असू शकतं. आणि जर ते एखादा रक्षकाचं हे असेल रूप असेल त्या काळात तर ते रक्षणासाठी सुद्धा बाहेर ठेवलेलं असू शकेल. जे कदाचित म्हणून ते बाहेरच्या कुठेतरी बाहेर आहे ते म्हणजे ते पायरीजवळ असेल तर त्या चौकटीच्या बाहेर पण ते त्याचं 3 गोष्टी आपण उमरा म्हणतो ना ते उमऱ्यावर असतं. उमऱ्यावर असं लक्षात आलं बरोबर. तर तसं आणि काय होतं म्हणजे नॉर्मली मी बघितलं म्हणजे मला ते राक्षसाचं शक्यता जास्त का वाटते. तुम्ही म्हणता ते माझ्या आता लक्षात आलं मी हे पाहिले एका ठिकाणी की ते ती चौकट होती उमरा म्हणून दगडी उमरा होता आणि दगडी उमऱ्यावर जसं एखादं आपले कमळ तसे कोरल्यासारखं तिथे तो जीभ कोरलेली दिसते जीभ बाहेर येते ना आपल्याकडे ही जे सगळे हे आहेत ना प्राणी आहेत प्राणी वर्गांच्या जिभा बाहेर येतात. माणसाची जीभ हात असते बरोबर एक लक्षण आहे म्हणजे कुत्र्याची जीभ आहे उदाहरणार्थ ती बाहेर ज्यांच्या जिभा बाहेर येतात ते प्राणी वर्गातले आहेत आणि ते मांसाहारी मानले जातात असं आहे. आप्पा सांगायचे आप्पांच्या ह्याच्यात हा स्पष्टीकरण आहे की त्यांच्या जिभा बाहेर आहेत आणि ते मांसाहारी गटातले लोक आहेत
असं त्यांचं म्हणणं की मनुष्याची जीभ बाहेर येत नाही. नाही, त्यात मोडत नाही, म्हणून त्याला म्हणतात नोंदी होणे. त्यांनी आणखी कारण सांगितली, त्यात एक कारण ते एक कारण सांगितलं. तर तसं जीभा बाहेर येतात त्यांच्या हा. आणि राहतात हा, सुद्धा. तसं जीभ बाहेर काढलेलं ते सगळं असं- तर हे पशुचं लक्षण आहे. हा, पशुचं म्हणलं ते पशुचं लक्षण आहे. मग आणि आपण नेहमी म्हणजे बघा, तुम्ही ओलांडून कसे हो. जावा पाय देऊनच जातो तिथे. हो हो, पाय देऊन पाय देऊन जातो. पाय देऊन जातो. पाय देऊन जातो. हो. तो असा पाय दिल्यानंतर तसा टाका, काय हा. शेवटी ओलांडणं असं पाहिजे. तर ती वृत्ती ओलांडणं हा. त्यातला भाग शक्यता वाटते. हम्म. ह्या त्याला आता कसं बनवायचं माहिती नाही, पण त्याच्यामध्ये हे तिन्ही अर्थ असू हो. शकतात. पण हा अर्थाचं शक्यता जास्त आहे की पशु ओलांडून पशुत्व ओलांडून पुढे जायचं. हा. ते तुम्हाला ओलांडावं लागेल. आणि माणसाला एक हा विशिष्ट संदेश आहे. संरक्षणाचे ठीक आहे, ते बाहेर सुद्धा असतात, हो. म्हणजे त्याचं वेगळं आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा ह्याची शक्यता जास्त आहे. हा. कारण काय होतं, कालाचा जो संदर्भ आहे ना तो असू शकतो, पण कालाच्या पलीकडे जाणं हा संदेश आधी नाहीये. तो भक्तीनंतर तुम्हाला मिळणारं फळ आहे एक प्रकारचं. आणि ते आकलन, ते कदाचित परमेश्वराचं आकलन झाल्यानंतर काळाचा करता कळतो, काळाच्या रहित काय आहे ते कळतं, किंवा काळाच्या पलीकडे काय आहे ते कळतं. असे तरी ते तुम्हाला आकलन होऊ शकतात, पण ती भक्ती नव्हतात. त्यामुळे भक्तीला जाताना माणसाने, आणि हे माणसाच्या बाबतीत का विशेषतः करत असेल, म्हणजे शक्यता त्या पशुत्वाची जास्त त्यातल्या म्हणजे प्रतीक म्हणून. तर पशुत्वाची शक्यता जास्त एवढ्यासाठी की माणसाचं जे मुळात बनवलं त्याला, त्याच्यामध्ये हे दोन भाग एकत्र करून बनवलेले आहे. म्हणजे मूळ ह्या विरोधी प्रवृत्ती निर्माण झाल्या की जी एक राक्षसी वृत्ती निर्माण झाली आणि एक हे झाली दैवी वृत्ती निर्माण झाली. तर याच्या मधली वृत्ती माणसाकडे ठेवली आहे. तो खाली पण उतरू शकतो आणि तो वर पण जाऊ शकतो. ते वरच आहे आणि हे खाली जाणार, हे ही रचना आहे. तर ह्याच्यामध्ये हा जो असा ठेवलेला आहे की जो पायऱ्या उतरू पण शकतो आणि पायऱ्या चढू पण शकतो. तर त्यांनी त्या पायऱ्या ज्या खाली जाण्याच्या आहेत त्या उतरायच्या नाही ठरवलं तर तो ओलांडून परमेश्वराकडे जाऊ शकतो. तर त्याला भान असावा की मला ह्या वृत्तीमधली ही वृत्ती मला ओलांडून जायचं आहे. ओलांडून तरी जावा, पाय ठेवून जावा, ही वृत्ती नाहीशी करून पुढे जायचंय एवढं. कारण ती वृत्ती पशुवृत्तीची आहे. तर त्यामुळे ती पशुत्व ओलांडून जावं एवढं खरं. आणि ते तुम्हाला भक्तीमध्ये, मला मी कशावरून म्हणतो, आणखी तुम्हाला सपोर्टिव्ह देतो की मला सांगा, ही जी देवळं आहे ती म्हणजे पारंपरिक अर्थाने म्हणावं, ती कुठल्या तरी एक धर्मरचनेमधली ती भाग आहेत. त्यातले उपासना, मग त्याच्यामधले देव, त्याच्यामधली मंदिर, असं ते क्रमाने सगळं आले आहे. ही विशिष्ट धर्माच्या विशिष्ट ह्याची प्रतीक आहे. तर त्या ठिकाणी ते आपण देवळात जातो म्हणजे हे सगळं करतो आणि करतात. तर आजवर इतिहास असा आहे, तुम्ही कृष्णमूर्तींचे वाचा, कोणाची नाव आहे, इतिहास असा आहे की धर्माच्या नावानेच पशुवृत्ती जास्त जोपासली गेली आहे. त्यांना हे म्हणायचं नव्हतं, कोणालाही गणपतीचं एक देऊळ निर्माण करायचं किंवा समजा कृष्णाचं देऊळ निर्माण करायचं, तर त्याला पशुवृत्तीचा उलट त्याला ती मारायचे किंवा त्याला ओलांडायचे. पण त्याच्या नावानं जास्तीत जास्त युद्ध झाले. ज्याच्यातलं हे प्रतीक आहे की जे माणसाला देव करू इच्छितं, त्याच्या नावाने माणसातल्या पशुच्यातलं जे युद्ध आहे ते किंवा त्याच्या नावाने विनाश हा जास्तीत जास्त धर्माच्या नावाने झालेला आहे. आजपर्यंत जे माणसांनी विनाश केले की नाही, ते सगळ्यांची यादी तुम्ही बघा, त्याच्यामध्ये मूळ त्यातली जास्तीत जास्त विनाश मूळ एका विशिष्ट धर्माच्या अभिमानामुळे किंवा अतिक्रमणाची ह्याच्यामुळे झालेले. तर म्हणजे शेवटी पशुत्वादी झाले, त्यांनी मुळात ते त्यासाठी मांडलं होतं. तेव्हा धर्माचे खरे अर्थ लक्षात घेतलेच पाहिजेत. म्हणून मग मूर्तीपूजेच्या विरोधात ते लोक गेले. मूर्तीपूजेचा विरोध का झाला, त्याला मंदिर आलं, त्याला हे सगळं पुढचं आलं. मुळात ते त्यासाठी होतं का, तर ते त्यासाठी नाही. त्याला खरं म्हणजे हे ओलांडण्यासाठी त्यांनी प्रत्येक धर्माने जर त्याच्या मुळाशी गेला तर मूळ तत्व सगळी सारखी समजतात. प्रत्येकाला प्रेम, दया, करुणा, हे जसं म्हणायचे की सत्य, प्रेम आणि करुणा हे सगळं आलेलं आहे. कुठेही कुठल्या धर्मात ह्याच्यात विरोध असायचं कारणच नाही कुठे. पण पुढच्या अनुयायांनी संघटन, मग प्रतिकार, मग आपली ही वाढणं, संख्या वाढणं, अनुयायी वाढणं, हा जो विषय सगळे ह्या माणसांचे त्या कर्त्यांचं ह्याच्यात काहीच नाही. हे येशूचंही म्हणणं नव्हतं कधी, हे मोहम्मदाचंही म्हणणं कधी नाही, आणि हे ह्याचंही म्हणणं कधी नाही. हिंदू धर्माचं सापडतच नाही. धर्म या अर्थाने नाहीच आहे कुठे मुळावर, कुठल्याच कोणतीवर धर्म टाकलेले नाही. हे विरोध वाटतात ते बरोबर, हिंदू धर्म कुठल्याच कोणतीवर टाकलेलं नाही. ते त्याचा म्हणून महात्मा नाही कोणी, त्याचा म्हणून कुठलाही ग्रंथ नाही. आता पण ते म्हणतो ना, हिंदू धर्माचं लक्षच काय आहे, म्हणजे आपणच एक म्हणायला लागलो हिंदू धर्म. प्रत्यक्षात हिंदू धर्म नावाची चीजच आहे, एक जीवन पद्धती होती. ती त्यातल्या त्यात वैदिक म्हणून सांगता येते, या पलीकडे दुसरं काही सांगता येत नाही. हिंदू ही तुमची नंतरची रचना आहे, तो सुद्धा अपप्रस्त शब्द आहे आणि तिथून निर्माण झालाय म्हणून त्याला म्हणायचं. म्हणजे बाहेर म्हणणं आपल्याला अवघड आहे, पण बाहेर म्हणून सगळं कठीण आहे, पण सत्य
हे काय म्हणायला कठीणच असतात कारण सत्य कुठे बोलली जातात नाही स्टेजवर बोलली जाऊ शकत नाही. ती तुमच्या खात्रीतच सांगितली जाऊ शकतात. म्हणून हे आता आपल्याकडे सुद्धा उपनिषद रचना आहेत त्या सगळ्या सत्याच्या खाली म्हटल्या. सत्याचं ट्रान्समिशन हे फक्त वैयक्तिकच आहे, सामूहिक सत्याचं ट्रान्समिशन नाही कुठे, कारण ती शक्य नाही. तेच या बाबतीत पण आहे की धर्माचं खरं स्वरूप सांगणं स्टेजवर उभारून हे शक्य नाही. आपण सर्व यावं आपण एक मिळून लढलं पाहिजे आणि या जगातून आपल्याला नष्ट व्हायची वेळ हेच स्टेजवर. कारण सत्य इतकं हे सूक्ष्म आहे की ते असं तऱ्हेनं होऊ शकत नाही. म्हणून म्हणजे हे आता विषयातून विषय निघाला मला की रमणांचं सत मी ऐकलं असेल समोर अगदी त्यांचं तर त्यांनी सुद्धा हे त्यांचंही म्हणणं हे आहे, इतरांचं म्हणणं आहे म्हणजे अनेकांचं असं म्हणणं आहे त्यांचं प्रॉमिनेंटली की डिस्कोर्सेस कॅनॉट चेंज द वर्ल्ड. डिस्कोर्सेस कॅनॉट चेंज द वर्ल्ड. मनुष्य बदलायला प्रवचनांचा उपयोग होत नाही. झाला असेल तर वैयक्तिक उपदेशांचा झालेला आहे, त्यांनी माणसं बदलली आहेत, आचरणाने माणसं बदलली आहेत, आचरण पाहून माणसं बदलली आहेत. तो उपदेश नव्हता नाही, तो ते आचरण होतं. आचरणाने माणसं बदलली. स्टेजवर तर काही सगळं काही घालायचं, स्टेजवर साधू पण असतो, स्टेजवर गोष्टी तो जे खरे जे साधू होते त्यांच्या सर्वसारखी माणसं बदलली आहेत. त्यामुळं त्याचं ट्रान्समिशन हे पर्सनलच आहे सध्याचं. तर असं खरं आहे ते त्या धर्मांच्या मुलाशी खरं जे आहे ते पर्सनल आहे. मूळ त्याला काय सापडले ती तत्व, ती तत्व एकत्रित करून कोणीतरी त्याला ऑर्गनाईज करून दिलं एवढंच. नाहीतर ती सापडलेली सत्य आहे ती प्रत्येकाच्या धर्मामध्ये अशीच आहे. त्याला सापडलेले साक्षात्कार ते एकत्र केले. मग बाकीच्यांनी त्याला ऑर्गनायझेशन केले. ते जे तुमची कृष्णमूर्तींची गोष्ट सांग मला आठवण, त्याला चकचकीत वस्तू दिसली आणि त्याने ती उचलली तर ते सत्य आहे. आणि पुढे मग पुढे कृष्णमूर्ती नेहमी गोष्ट सांगायची तिथंच आहे. ते म्हणले आय विल नाउ टीचिंग टू ऑर्गनाइज इट. म्हणजे तो वाटला ते ऑर्गनायझेशन आली की पुढचं मग सत्याची वाटलं असं. म्हणून मला असं वाटतं की यातलं हे मूळ त्यांना ते म्हणायचं होतं. ज्यावेळेला मूर्तीपूजेचं रहस्य ही गोष्ट खरोखर स्वतंत्र विषय आहे. यात आत खरं मूर्ती आहे ती महत्वाची आहे. त्याच्याकडे जाताना तुम्हाला काय ओलांडावं लागेल, पशुत्व ओलांडावं लागेल. ते ओलांडल्याशिवाय तुम्हाला परमेश्वर जाता येणार नाही. परमेश्वराला एक वेळ संरक्षणाची पण गरज नाही. त्यांनी त्यांचं वर्णन पशुत्व असं केलं. ते माणसाला राग आला की म्हणलं जातं ना की तुमच्यातलं पशुत्व जागं झालं. आता पशुत्व जाणार माणसाच्या ठिकाणी सगळे तसेच्या तसे बघा तुम्ही आहार निद्रा ही जी यादी सांगली सांगता ती पशुत्वाची यादी तिकडे पण आहे, क्रोध विकारांची यादी तिकडे पण आहे. मग त्याच्यापेक्षा पण काहीतरी माणसामध्ये होतलंय की जो हे इट कॅन ट्रान्सेंडेड. ते ट्रान्सेंड करेल त्यावेळेला ह्याच्या पलीकडे जाईल त्यावेळेला त्याला परमेश्वर हजर आहे. आणि मनुष्य परमेश्वर जास्त पाहायला गेलेला आहे आपल्याकडे. किती लोकांना अज्ञाताचं दर्शन झालंय. अज्ञाताचं दर्शन हा शब्द चुकीचा आहे मला. अज्ञात फक्त ज्ञात होऊ शकते, असं काय नाही. दर्शन होऊ शकते. दर्शन म्हणजे आमची प्रोजेक्शन्स असतील असं असू शकते. पण मुळात ते जे अज्ञात आहे त्याच्याकडे जाताना पशुत्वच ओलांडावं लागेल. त्यामुळे त्यात या 3 अर्थामध्ये मला ही शक्यता बरोबर की अशी शक्यता आणि मग तुम्हाला परमेश्वर तसा अर्थ लावणं योग्य ठरेल असं वाटतं. राग येते सगळं घालवणं आणि मग आज जायचं नाहीतरी आपल्याला आपलं जेव्हा बाहेर जवळा वाचलेला माणसाचा राग आले जवळा वाचलेला तो जर देव असेल तर देव जास्त बसलेला असतो. देवाचे कुठले जवळ उघडलेले तोंड नाही हे नाही येत नाही गोष्टी नाही. देव शांत बसलेले असे मूर्ती गप्पा आहेत सगळे. कारण शांतीची मूर्तीच आहेत त्या सगळ्या. किती काही झालं त्यांचं काही झालेलं नाही. पण हेच तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे देवाचं प्रेम आणि देवाची करुणा हे श्रीमंतीचं लक्षण आहे. श्रीमंतीचं म्हणजे देवाचं प्रेम आणि देवाची करुणा जी आहे हे श्रीमंतीचं लक्षण आहे. म्हणजे खऱ्या मनुष्यत्वातली श्रीमंती प्रेम दया करुणा सत्य ह्या सगळ्यातली समता समग्रता कितीतरी गोष्टी परमेश्वराची अशी वैशिष्ट्य आहेत. ही सगळी वैशिष्ट्य परमेश्वराची विचारता सगळी क्रमाने निर्भयता त्याच आहे. त्याची श्रीमंती परमेश्वर ह्या सर्व सद्गुणांची श्रीमंती. आणि माणसाने जो ग्रंथ निर्माण केला तो आपण म्हणून आपल्याकडे बघा प्रत्येक उपासनेमध्ये आता उदाहरणार्थ गणपती आहे तर त्याला पवांग असतो आनंद असतो ब्रह्मवय या सगळी जीवचेतनं इकडे उचलून सगळी देवीला किंवा एखाद्या देवाला ती तशी जशी तिकडे लावली जाते. कारण त्यांच्या दृष्टीनं ती आदर्शाची प्रतिमूर्ती आहे म्हणून ती तशी लावली जातात. एकच सगळीकडे हे आढळते असा भाव नाही. ही सर्वच उत्तम आहे आणि जे सर्व उत्तम आहे ते एकत्र आल्यानंतर देव होतो अशी अर्थ करतात. हे त्यातलं आहे. आता मला हे समोर काय ठेवले तर माझ्या ठिकाणी याच्यातलं
उत्तमत्व यावं. आणि स्थिर व्हावं. आणि ते जे हे आहे निकृष्ट आहे ते माझं कमजोर व्हावं आणि निघून जावं. ज्यांच्यातलं पूर्ण निघून गेलं जातं ते शुद्ध होतील, पुरुष होतील. ज्यांच्यातलं कमी ते त्याच्या खाली असतील पण ते त्या मार्गात असतील, ते प्रगतीच्या मार्गावर आहेत असं समजावं. कदाचित ते देव टाकल्याने सुद्धा पूर्णत्व येतं असं पण भाग आहे त्याच्यात. काही वेळेला देव गेल्याने पूर्णत्व येतं असा भाग आहे. दोन्ही प्रकार आहेत. एवढं आहे मात्र ते याच्यातून आता मला तेच पाहिजे तुम्ही उमरा म्हणल्यावर मी ही मूर्ती पाहिजे. उमरामध्ये अशी हे आहे. आणि आपल्याला म्हणजे कसं साधारण जर बघायचं तर नृसिंह अवतार वगैरे आहे की त्याच्यावर कसं दिसतं ते दाखवलं चित्रात कारण त्याच्याशी रिझेंबलन्स आहे. सिंहाचं तोंड कसं असतं राक्षसी आणि तो ते हे राक्षस वापरला गेला राक्षस वापरला कदाचित त्यामुळे वापरला गेला असेल. कारण ती मूर्ती अशीच आहे म्हणजे विलक्षण कॉम्बिनेशन विलक्षण त्याच्यात ते जीव तो चिडलेला आहे राग येतो. काली पण तशीच आहे. काली तशी आहे. कालीच्यामध्ये कसं आहे तसं तुम्हाला आणखीन हे आहे म्हणजे सेम अवतार झाला कालीचं झालं असं दिसतं ज्याला आपल्याकडे जे विश्वरूप दर्शन आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्याची त्याच्यातली भयानता त्यात आहे. कारण परमेश्वर ह्या सगळ्याचाच नियंता आहे. त्यामुळे तिथे पण या भयानतेचं वर्णन आहे. तिथे सुद्धा जी चित्र दाखवली जातात त्याच्यामध्ये हे पण आहे. ते सगळे ते प्रवेश करतात आणि तो त्याचं तोंड दाखवलं. विश्वरूप दर्शनाचं जर तुम्ही तोंड पाहिलं तर त्या म्हणजे त्याच्या ज्या आकृती म्हणून म्हणजे त्यावरून आकृती बनवल्या त्याचे वर्णन केले त्यावर तर ती ह्या सगळ्यांना खाणारी आकृती दिसते. म्हणजे सगळे त्यात अर्जुन आहे सगळे आमके तमके सगळे राक्षस आहेत सगळे दुर्जन आहेत सगळे ते सगळ्यांचं भक्षण करणारे स्वरूप त्याचं आहे. तर तिथे पण आहे. आणखी नाही काय कुठेतरी असं तुम्ही आता ते काय ते तुम्हाला काही आठवत नाही आहे पण एक नक्की असावं की हे ओलांडून जावं ओलांडून जावं. आणि हे भान तुम्हाला मी अनेक वेळा म्हणतो की हे भान माणसाला नकळतपणे देवळात येतं. आता क्षणभर मला काय माहिती नाही कारण त्याच्या काही ठिकाणी कोडवलेलं पण असेल पण ज्यावेळेला मनुष्य आत जातो त्यावेळेला तो दुसऱ्याला बाजू देईल शांत असेल सगळं त्याच्यावरती जे जे परिणाम म्हणून देवत्वाचे असतील ते त्याच्यावर व्हावेत आणि ते संस्कार त्याचे पुढे टिकून राहावेत यासाठी खरं ती मंदिर पूजा आहे. मंदिर आणि मूर्ती पूजा आहे. नाहीतर काही कारण नाही खरं म्हणजे ते काही त्यात मावत नाही आपल्याला पण माहिती पण तरी सुद्धा ते ठेवलेले आहे. विनोबांनी छान दिले मूर्ती पूजेचं रहस्य रस या नावाचं विनोबांचं एक हे आहे म्हणजे जवळजवळ पुस्तकाला लेख आहे म्हणजे मूर्ती पूजेचे रहस्य. त्यांनी साधं म्हटले की हा हिंदूंचा सात्विक वेळेपण आहे त्याचं पण त्याचं म्हणण्यात अर्थ बरोबर आहे. हा सात्विक वेळेपण आहे म्हणजे की त्यांनी हा सात्विक वेळेपणा करून जेवढं सात्विक साधलं तेवढं ज्यांनी मूर्ती भंजक होते आणि ज्यांनी हे मानलं नाही निर्गुण त्यांनी कधीच साधलं नाही म्हणजे असं म्हणण्याने खरं आहे. जे निर्गुणवादी होते आता हे सगळे हे भिंतीसमोर उभं होते भिंत कशाला लागते मूर्तीच झाली काय झालं भिंती म्हणजे तसं काही त्याच्यावर ते आपण कुठेतरी माणसाला कोणाचा आधार घेतल्याशिवाय जातच नाही. मग हेच समजलं खणखणीत सांगून ठेवलं सगुणाचे आधार आहे म्हणून समजण्याचे सरळ व्हायचं सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धार आहे. सगुणाचा आधार धरून राहायला योग्य तऱ्हेने तर तुम्ही निर्गुणाला हमखास जा इतकंच पट्ट सांगितलं. हे सगळ्यामध्ये तर निर्गुणाची ओळख नव्हती असं म्हणता येईल. जे इतर धर्मांचे काही म्हणणं आहे की हे काहीतरी हे वेळेपणा करतात तर ते म्हणते तो वेळेपणा तो सात्विक आहे त्याच्यावर तो सात्विक आहे म्हणून तो शेवटी निर्माण केलं तर तोच निर्माण करतो असं म्हणून तो त्याच्यासाठी योग्य आहे. मग त्याच्यात आता जे फॅनेटिक्स आहेत त्यांनी हे वाढ केलं किंवा ज्यांना हे भान नाही त्यांनी गोंधळ केले. ज्यांना हे भान नाहीये हे जे तो ओलांडायचं हे ज्यांच्याकडे नाही त्यांनी त्यामध्ये गोंधळ केले आहेत. आणि जे हे निर्गुणवादी होते त्यांचं तर वचकच नाही त्यांच्यावर अशी परिस्थिती. आपल्याकडे यांच्याबद्दल तसं प्रॉब्लेम आहे का ओशोंचा प्रॉब्लेम काय आहे म्हणजे आपल्याकडे ज्ञानेश्वरीची हे दिलेली आहे तो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ज्ञानेश्वरीत
बाबा म्हणायचे ना त्या प्रवचनामध्ये की तेवढे ज्ञानेश्वरी तसे शिव्या नाही कुठे किंवा असा शब्द वापरलेला नाही किंवा हे नाही, त्यासाठी गावंडे जो शब्द आहे हा तशी त्याची काही वैशिष्ट्य सांगितली. त्यात त्यांनी हे म्हणलेली आहे की म्हणजे कमतरता म्हणलेली का, कमतरता म्हणलेली कशाची कमतरता, बेसिक तर निगुऱ्या असा त्याला शब्द वापरला. गुरु नाही तो त्यांच्या दृष्टीनं कमतरता चीज आहे. तर सगळं ज्ञान कोणती हात ठेवल्यावर जे ज्ञान होत नाही त्याला पूर्णत्व आणण्याची क्षमता फक्त गुरुवरच आहे. कारण तुम्ही सगळं स्वच्छ कराल, कृष्ण गोविंद सगळी खुली स्वच्छ कराल, सगळ्या कृत्या उघड्या टाकाल, गुरु काढणं तुमच्या हातात नाही, इतकं काय तितकं हे खरं. गुरु काढणं तुमच्या हातात नाहीच आहे. यू कॅन जस्ट वेट, बाकी काही करू शकत नाही, प्रतीक्षा करू शकता आणि मग जरूर येते आणि ती तुम्हाला ईश्वरी आनंद देऊन जाते. तुमच्यातली अडगळ तुम्हाला कधीच ईश्वरी आनंद देत नाही, ती फक्त बाजूला करता येते आणि घर मोकळं टाकता येतं. पण हे काम तुमचं आहे की घरातली अडगळ स्वच्छ करणं, की घर मोकळं टाकणं म्हणजे ते आपण जे मानस म्हणजे आपल्याकडे आहे तर त्याच्यामध्ये संकल्प विकल्पांची दारे उघडलेली मी आणि हा जो शब्द आहे तो त्यासाठीच वापरलाय की ही दारे मी उघड्या टाकल्या, आता मी अपेक्षा करू शकतो की वारा सुटू शकेल, सुटलं तर आधी मी ज्या वेळेला सण लावून बसलेला आहे त्या क्षणी तुम्हाला शक्यताच नाही त्या अर्थाने. आणि ती ओशोंची अडचण ती झाली, ते नित्याने मानलेलं नाही, परंपरा नाही, परंपराही नाही आणि गुरुत्व मानण्याची तयारी पण नाही. गुरुत्व तर मानावंच लागतं शेवटी, कारण बुद्धीचा शेवटचा टप्पा गुरुत्व मानण्यात होतो. माझे मी बघितलं आपल्याला तर एवढं कळलं बाबा यापेक्षा काही कळलं नाही. माझ्या एक लक्षात आलं की बुद्धी शेवट काय साधून देते तुम्हाला की बुद्धीने हे काम होणार नाही, बुद्धीने हे बुद्धी सिद्ध करू शकते. बघितलंय प्रश्नांच्या बरोबर लक्षात आपल्याला 16 प्रश्न 8व्या मुलांवर संस्कार कसे व्हावेत. त्यांचं आणि समाजाचं जीवन सुखी करता यावं असे संस्कार आहेत. सर्वसाधारण सूत्र म्हणजे व्यावहारिक उत्तर. त्यांचं स्वतःचं जीवन त्याला सुखी करता आलं पाहिजे, समाजाचं जीवन सुद्धा त्यांना सुखी करता आलं पाहिजे, या पद्धतीनं संस्काराची पहिली गोष्ट. आता सुखी करण्याच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत, इथं अडचण येते, त्यामुळे तो एक लेअर आहे त्या उत्तराचा. दुसरा लेअर उत्तराचा असा आहे की त्याला डायमेन्शन आहे किंवा अध्यात्माचं जे परिमाण आहे ते संस्काराचं दुसरं परिमाण असावं. तर पूर्णत्वाची कल्पना येते, नंतर अपूर्णत्वात पावतो मनुष्य, मग त्याला तो जीवन समजतो. हे होऊ नये म्हणून अपूर्णत्वाची आणि पूर्णत्वाची कल्पना देणारा संस्कार असावा. म्हणजे उदाहरणार्थ अगदी माझ्याकडे बघितलं तर बस समजा माझा मुलगा आहे तर मी त्याला काय संस्कार करेन की त्याच्या दृष्टीनं बाबा म्हणजे पूर्ण, आई म्हणजे पूर्ण असं लहानपणापासून आलेलं आहे. कुठेतरी त्या समजुतीला नंतर धक्का बसतो ते मोठे झाल्यानंतर की हे पूर्ण नव्हे, ह्याच्यापलीकडे बरंच आहे अजून काहीतरी असं. मग हा संस्कार त्याला तिथं जाऊन हा अनुभव घ्यायचं कारण नाही, तो संस्कार करण्याचा विषय आहे. जवळ अनुभवात त्याची शक्ती जाते, अनुभवात काळ जातो, अनुभवानी मतभेद निर्माण होतात, अनुभवानी मन कलुषित होतं. तर हे सगळं अनुभव प्रत्यक्ष आल्यानंतर होतं, त्यापूर्वी ते करणं माझं काम आहे की मी पूर्ण नाही हे मी सांगणं काम आहे. आणि अशी अपूर्णता असते हे पण सांगणं माझं काम आहे की अपूर्णता हे असते हे काम माझंच आहे. की त्यावेळेला असं वाटतं की हे यांचं ज्ञान हे आपलं किती प्रचंड पट आहे. जसं तो शारीरिकदृष्ट्या लहान असतो, म्हणजे बाळ जर एखादं कडेवरचं असेल तर त्याला त्याच्या दृष्टीनं बाबा म्हणजे इतकी मोठी व्यक्ती असते जगातली की ह्याच्या पलीकडे काही नाहीच असं वाटतं. ते जसं ते त्या फिजिकली मोठं होतं त्यावेळी ते त्याच्या एवढं होतं आणि त्याच्यामुळे त्याला यायला लागलं की आपण समजतो की आता सांगण्याची गरज राहिली आहे, सांगण्याचं वय समजतो आपण. तर तसं ते त्याचं जसं तिथे होतं तसं त्याचं आत पण होत असतं, हे लक्षात ठेवा. हे काम निसर्ग करतो, हे काम माझं आहे. पूर्णत्वाच्या ज्या सर्वसाधारण निसर्गाच्या कल्पना तिथपर्यंत निसर्ग नेत असतो, ते तुम्ही फार काही त्यात करावं लागत नाही. सर्वसाधारण तुमची काळजी जी काही ह्याची ती अन्नपाण्याची घेतली की ते तेवढं काम बाकी सगळं निसर्गच करतो, ते आपण काही करीतच नाही. म्हणून आपल्यावर खरी संस्काराची जबाबदारी आपल्यावर असते. नाहीतर निसर्ग जे संस्कार करतो आहे तिकडे त्यांना घेऊन जायचं, ते पण काम शक्य आहे. म्हणजे निसर्गाकडे मुलांना नेणं हे पालकांचं काम आहे. निसर्गाकडे पालकच जात नाही मुळामध्ये, तिथे अडचण आहे. म्हणजे ते जातात पण ते कसे जातात, औषधा गेल्यासारखे जातात. मग ते तिथे गेल्यानंतर पुन्हा एकदा इथल्यापेक्षा लक्झरियस काहीतरी करून परत येतात. हा निसर्गाचा संस्कार नाही,
निसर्गाकडे पालकांनी नेणं म्हणजे एखादं झाड दाखवणं किंवा एखादं फुल दाखवणं हे त्यांचं काम आहे की इतके कॉम्बिनेशन्स त्याला आहेत, ह्याच्यामध्ये कुठेही इट डझंट फेल एट एनी टाईम. हे त्याचं काम कसं चाललेलं आहे हे बघून ठेव. मग माझ्या व्यक्तिमत्वाचे जर फुलाला 5 पानं येतात तर माझ्या व्यक्तिमत्वाला 5 अंग असतील, ती असावीच. आणि तशी असल्याने ती खूप सुंदर दिसते. आज तुम्ही बघितलं तर फुलामध्ये 3 पानाची फुलं आहेत, अगदी 2 पानापर्यंत सुद्धा असतील, पण असं एक पान असलेलं खूप कमी असतं. सर्वसाधारणपणे एक पानांचं काहीतरी प्रमाण असतं त्याचं. आता ते त्याच्या ह्याच्याप्रमाणे राहील, त्याचं सौंदर्य प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आता तुम्ही त्याच्यामध्ये गेला की तुम्ही ती दाखवली, इथे 10 प्रकारची फुलं दाखवता येतील. तुम्ही असं नाही म्हणू शकणार की ह्याच्यापेक्षा ते चांगलं आहे. तेच संस्कार म्हणजे मला हे म्हणायचं आहे की म्हणजे असं माणसांचं होणार आहे. माणसं अशीच वेगवेगळी भेटणार, तर त्यावेळेला आपल्याला ह्याच्यापेक्षा ते चांगलं त्याच्यापेक्षा चांगलं असं न म्हणता हे इंडिव्हिज्युअली चांगलं आहे असं म्हणावं लागतं. आपण तुलनेनी चांगलं ठरवणार आहोत तर तुलनेनी चांगलं ठरवू नका, इंडिव्हिज्युअली चांगलं आहे का बघा. इंडिव्हिज्युअली अगदी यातली जी आता 10 फुलं घेतली तर एक इंडिव्हिज्युअल एवढं लहानसं फुल जरी घेतलं तरी त्यात जे सौंदर्य आहे ते दगडाच्या एका कणात नाही, जे एका खडकात नाही. हा जो फरक आहे तो त्याला कळला की त्याला एक तत्व कळलं. मग तसं माणसाचं असणार आहे. तो किती असणार म्हणजे ती पुढची त्याचे समायोजन आहे. म्हणजे ह्यावेळी संस्कार काय आहेत तर शिकण्याचा संस्कार आहे. म्हणजे निसर्गाचं काम निसर्ग करतो आणि तो त्याला तेवढा 5 फूट तो 5 फूट करतो ना, त्याला हे निसर्ग करतो. पण निसर्ग हे आतलं काम करीत नाही, पण त्याचं काम चालू आहे. तुम्ही गेलात तर तो शिकवेल, तुम्ही नाही गेलात तर तो काही म्हणत नाही. ते निसर्ग असा शिक्षक आहे की जो तुम्हाला सांगायला येत नाही पण सर्व सांगू शकतो, असा निसर्ग शिक्षक आहे. त्यामुळे संस्कारामध्ये निम्मा भाग निसर्गाचा संस्कार हा असावा. निसर्गाच्या संस्काराने जो मूल घडेल ते नक्की 50% व्यवस्थित असेल. समजा त्याला व्यक्तींचे संस्कार नाही देता आले आपल्याला तर निसर्गाचे संस्कार दिले तरी व्यक्तीतलं म्हणजे 50% मी खूप कमी सांगतो, म्हणजे मिनिमम सांगतो, कारण ह्याच्यातला मनाचा घटक त्याला अजून नीट समजलेला नाही. तो सृष्टीमधला समजत नाही, तो सूक्ष्म आहे. इकडचंही सूक्ष्मच आहे पण प्रतिक्रियेमुळे कळतो. तसं निसर्गाला प्रतिक्रियेमुळे कळत नाही म्हणून तिथे तो पाठ राहतो. पण तो राहिला तरी बाकीची सगळी यंत्रणा त्याची कळते. म्हणून त्याला निसर्गाचा संस्कार हा निम्मा संस्कार निसर्गाचा जातो. निसर्गात नुसतं राहून संस्कार होत नाही हे पण तितकंच आहे. आणि यांची कल्पना अशी की झाडापडात सोडून दिलं म्हणजे ते आपले ते काय म्हैस किंवा गाय नव्हे चरायला चलतो तो आई वडिलांनी शोधलेला बाबा पहिल्यांदा निदान काही प्रमाणात तरी. त्याच्या पुढचं त्यांनी शोधावं. माझं म्हणणं असं की मला हे सापडलं तर ते आता मला माझ्याबरोबर तो मुलगा होता सांगतो तर त्यांनी मला विचारलं हे 5 पकड्या याच्यावरनं मी काय शिकावं. ती चालत होती मुलं. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं तुम्ही जे चालता आहात ते एकमेकाची अशा कोऑर्डिनेशननं चालवा म्हणजे तुमच्यातून एक फुल निर्माण होईल. तुम्ही जर इंडिव्हिज्युअली चालायला लागला तर एकट्या फुलं वाढेल शक्य नाही. म्हणजे त्याला सौंदर्य पण नाही आहे, पण हे सगळे एकत्र आलात की त्याचं सौंदर्य निर्माण होतं. हे समूहाचं सौंदर्य आहे, एवढं लक्षात ठेवा. समूहामध्ये त्यांचं एकमेकांशी काही जे नातं आहे. आता ह्याच्यातनं प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा पुरवठा निसर्ग करतो. त्याच्याकडून या पुरवठ्यामध्ये कमी जास्त होत नाही. तुम्ही एकत्र आलात की एवढं तत्व जरी सांभाळलं तरी खूप झालं. त्याला समाजवादाने मार्क्सवर म्हणतात पुढे. आणि प्रत्यक्षात एवढंच तत्व आहे खालून येणारं पाणी, खालून येणारा जीवनरस हा यातल्या प्रत्येक पाकळीला मिळणे हे निसर्ग आपोआप करतो. तो असं नाही पाठवीत ह्याच्याकडे थोडं त्याच्याकडे थोडं वगैरे कमी जास्त झालं इकडे 50% इकडे 20% असं नाही. त्याचं सगळीकडे समान जाऊन पोचतो, सर्व समान वाटतं. आता त्याची घेण्याची कुवत असेल त्यानुसार एखादं कमी जास्त होईल पण फार कमी. इतकं बघितलं की आयडेंटिकल असतात अक्षरशः पानं सुद्धा आयडेंटिकल असतात. ती अशी जी मिटली समजा अशी 2 पानाचे तर एकावर एक बसतील इतकी समान दिसतात. म्हणजे अगदी साधं चिंचेचा पाला जरी घेतला ना तरी मी बघितली की चिंचेचा पाला असं केलं तर सारखं एकमेक बसतील. इतकं साम्य त्यांच्यामध्ये निसर्ग निर्माण करू शकतो. ही त्याची कला ही आपण तिथं जाऊन शिकली तरी शक्य आहे. म्हणजे त्याच्यात निसर्गाचा संस्कार हा अपरिहार्य संस्कार आहे खरं सांगायचं. कारण मूळ मीच निसर्गाचा आहे. तो खरं सांगायचं तर आत्मसंस्कारच आहे तो. म्हणजे अगदी साध्या भाषेमध्ये की तो आत्मसंस्कार आहे. माझ्यामध्ये जे आहे ते त्यांनी घ्यावं. तिथे गेल्यानंतर ते त्याला मिळेल. फक्त ही देण्याची कला आहे शेवटी. नसेल तर कोणाला तरी गाठावं, निसर्ग जाणणाऱ्या माणसाला गाठावं, निसर्गातून शिकून घेणाऱ्या माणसाला गाठावं. तुम्ही बघितलं असेल तर कृष्णमूर्तींचे पहिले पॅसेजेस जे आहेत ना ते सगळे निसर्गाविषयी काहीतरी चित्र तरी मांडतात. मग त्याच्यातले काही बारकावे पण दाखवतात. मग असं कुठे असेल तिथे जाऊन ते त्याच्याकडून मांडावं. तिथे जेवढं शिकायला मिळेल तेवढं माणसाच्या जगात चांगलं शिकायला मिळत नाही. माणसाच्या जगात शिकायला मिळतं पण चांगलं कमी शिकायचं.
असं आहे. कारण मनाने खूप गोंधळ निर्माण केला इकडे तिकडे. ते त्याचा ॲब्सेन्स आहे. ॲब्सेन्स म्हणण्यापेक्षा अगदी अस्पष्ट जाणीव आहे. त्यामुळे अस्पष्ट जाणीव असल्यामुळे तिथे मनाचे गोंधळ कमी आहेत. इकडे मनाचा गोंधळ प्रचंड आहे. त्यामुळे त्यांनी जे निर्माण करून ठेवलेले आहे ते हे सगळं आत्ता तुम्ही वणवे म्हणलात तशी अवस्था आहे. आता ह्यात तो काय शिकणार? हे करू नये, निगेटिव्ह इन्स्ट्रक्शन आहे, ह्यापेक्षा काही नाही आहे. ते पॉझिटिव्ह हे काहीच नाही. धड हे विजवायची पण सोय नाही आहे, धड यानं सुधारायची पण सोय नाही, धड यातून सांगायची काही सोय नाही. म्हणजे यातून शिकण्यासारखं काही नाही. आपण काय शिकणार? याच्यामधून ही गोष्ट करू नये तेवढं फक्त शिकणार. मग करू नये ते शिकण्यासाठी आपल्या वेळ घालवण्यापेक्षा जे करावं ते शिकण्यासाठी निसर्गामध्ये मिळतं. त्यामुळे निसर्गाचं शिक्षण हे सर्वात मोठं आहे आणि त्याचा आपल्या जीवनाच्या याच्यामध्ये अत्यंत कमी भाग आहे. म्हणजे आत्ताची जी शिक्षणाची पद्धत आहे ना, आता पर्यावरण काहीतरी निघालं ते का तर आम्हाला त्रास व्हायला लागला म्हणून. म्हणजे मुळात तिथे चांगलं आहे आणि ते शिकायचं आहे म्हणून कोणी गेलेलं नाही त्याच्याकडे. ते गेलं एवढ्यासाठी की आपले काहीतरी घोटाळा निर्माण झाला आहे आणि आपल्याकडूनच आता आणखीन आपल्या गंभीर परिस्थितीला आपल्याला गैरसोयीनं जोडून द्यावं लागेल म्हणून आपण त्याचा विचार करतो. वास्तविक तुमच्या मुळात सोयीच तो करतोय, त्या फक्त तुम्ही समजून घ्या किंवा त्यानुसार राहायचा प्रयत्न करा तर तुम्ही आनंदाने राहू शकाल. हे सगळं आपल्याला तिथून घेता येत आहे. ते घेण्यासाठी हे संस्कार, माझ्या दृष्टीने संस्कार बाहेर नाहीच आहेत. संस्कार मुळातच आतली गोष्ट आहे ना. म्हणजे अत्यंत ज्याला आपण विधायक कृती म्हणून, विधायक कृती करायला उद्युक्त करणारा घटक मनातला म्हणजे संस्कार. विधायक कृती करायला उद्युक्त करणारा घटक, विघातक कृती करायला उद्युक्त करणारे घटक पण असतात. पण त्यांना आपण मग वाईट संस्कार वगैरे म्हणावं लागतं. म्हणजे व्यसनाधीन झाला म्हणजे जर वाईट संस्कार झाले, ते वाईट संस्कार असा शब्दच नाही खरं. म्हणजे संबंधित कुरु ह्याच्यामध्ये वाईट काही मोडतच नाही म्हणावं. मग कुसंस्कार झाले वगैरे काहीतरी म्हणावं लागतं त्याला. पण मुळामध्ये ते आतच आहे. ते आतलं मन घडवणं हा खरा संस्कार. मग आतलं मन घडवण्याची तुमच्याकडे यंत्रणा कोणती आहे? लहान मुलाचं ती यंत्रणा लहानपणापासून सुरू आहे आणि एका मर्यादेपर्यंत ती जाते. म्हणजे आपल्या दृष्टीनं साध्या व्यवहाराचा विचार करायचा तर जसं आपण अगदी आत्ता मगाशी म्हटलं तसं की चुकून मुलाने आपली चप्पल घातली आणि ती त्याला बसली की समजावं की संस्कार करायचं काम समजा. त्याची मर्यादा आहे. चुकून घालतात मुलं, मी बघितले खूप वेळेला. वडिलांची चप्पल मुलगा चुकून घालतो आणि त्याला ती बसतील लक्षात येत नाही. आता जाऊन येतो कुठेतरी. तो ज्या वेळेला जाऊन आला त्यावेळेला ओळखावं की आता आपलं काम झालेलं आहे. आता कदाचित काही गोष्टी मला त्याच्याकडून शिकायची वेळ आहे. असं पण असं संस्कार करणं म्हणजे ती एकतर्फी गोष्ट नाही. मला सुद्धा कितीतरी शिकायची गोष्टी असतील की ज्या त्याला बाहेर शिकलेल्या असतील त्यांनी. कारण तेवढा मोठा झाला त्याचं इंडिकेशन आहे. म्हणजे निसर्गाने आपले ही दाखवून दिलेली आहे. त्यांनी त्याची वाढ करण्याचं त्याचं जे हे होतं संस्कार करण्याचं त्याचं जे शरीराच्या बाबतीतलं काम होतं ते पूर्ण केलं. हां, तर आता यावेळेला माझं काम पूर्ण झालेलं असलं पाहिजे म्हणून ते 5 वर्ष 12-17 त्याला मोकळा करायचा आहे. फक्त तो 16 वर्षे पुत्री मित्र दाखले ते जे सांगितलं ते बरोबर 16व्या वर्षी त्याचं काम होतं. कारण तो त्याच्या आधी गेलेला आहे. 5व्या वर्षी म्हणजे खूप उशीर आहे तसा, पण तरी सुद्धा 5व्या वर्षी गेलेला आहे. तर तो असा 12व्या वर्षी बरोबर 16व्या वर्षी गेला. मग तो तिथून बाहेर यायला मोकळा झाला म्हणून तो गुरुकुलामध्ये 5व्या वर्षी 16व्या वर्षी बाहेर 12 वर्षातलं शिकता आलं. 5वं झालं की 12 वर्ष होतं. त्या 12 वर्षामध्ये एक टप्पामध्ये त्यांनी सगळे हे प्रशिक्षण. आता ते प्रशिक्षणाचे जी मूल तत्व होती ती बरोबर आहे. तर ती तत्व कोणती होती की त्यांनी तत्वचा अभ्यास, आचरणाचा अभ्यास, निसर्गाचा अभ्यास, सेवेचा अभ्यास, नम्रतेचा अभ्यास, ह्या सगळ्याचे अभ्यास एका ठिकाणी करायचे हे त्याचं खरं मूळ काम होतं तिथं ठेवलेलं दिलेलं आहे. ते आता ह्या मध्ये तर त्यामध्ये त्याला विद्या तर सर्वच दिली. त्याबद्दल प्रश्न दिले, व्यवहाराच्या दिल्या, त्याच्या दिल्या, अधिक पलीकडे जाणाऱ्या दिल्या, सगळ्या दिल्या. म्हणजे आपण त्यांना म्हणून सर्व विद्या देण्याची तरतूद त्या सिस्टीममध्ये होती. तर ती त्या पद्धतीचं आपल्याला काहीतरी करावं पाहिजे, त्याच्या पद्धतीनं करावं पाहिजे. आज असा संस्कार तुम्हाला देणारी पुस्तकं आहेत, असा संस्कार देणारी इतर यंत्रणा खूप झाल्या, त्याचा वापर करावा. तुम्हाला आज काही ऋषींच्याकडे जाणं शक्य नाही. पण ऋषी काय म्हणाले हे सांगणारं अत्यंत सोप्या भाषेचं पुस्तक आहे. मग ते तुम्ही त्याला दिलं का? हा माझ्या संस्काराचा भाग असेल, जे आई वडील म्हणून असेल तर ते व्हावं. मग त्यासाठी त्यात काय काय त्यांनी संस्कार घातले होते की त्याच्यात आचरणाचा संस्कार सर्वात मोठा होता. म्हणून राहायचं बरोबर. म्हणजे आता इथे पुढे जे तुम्ही विचारले की मतभेदांचे प्रसंग पतिपत्नी कसे हाताळावे, त्याचा पुढचा एक प्रश्न त्यांचा आहे. तर मतभेदांचे प्रश्न ऋषी आणि ऋषीपत्नी कसे हाताळत होते हे त्याला तिथंच कळतं. हे मला म्हणायचं 12व्या वर्षात त्याला हे प्रसंग तिथेच कळलेले आहे की मतभेद तर होणार, त्यातून तो प्रश्न पुढचा आहेच आहे. तर ते त्यांनी कसे हाताळले होते हे त्याला प्रत्यक्ष बघायचंय. हे त्यांना पुस्तकातून नाही शिकायचं.
त्याची का आवश्यकता नाही. ते नाही शिकला म्हणजे मग काउन्सिलरकडे जायची वेळ ती नंतर पैसे देऊन. हे नंतर काय होतं का ही करत नाही म्हणून, म्हणजे कारण ते बरोबर हाताळत नसतात, मग ते त्यांना लक्षात येतं, म्हणजे तशाच पद्धतीने ते पण हाताळत. आता त्यांचे एका मर्यादेमध्ये थांबतं, यांचा नियम मर्यादेमध्ये थांबत नाही, पण त्याच्या पुढची पिढी आहे ऍडव्हान्स आहे, त्यामुळे ते एकदम पेपर्सच वाटाचे काढतात. म्हणजे तिकडे जाऊन मग ते तिथं गेलं तरी सुद्धा अशी पद्धत नाहीये. तिथे गेलं तरी सुद्धा पुन्हा एकदा तुम्ही काउन्सिलरकडे जाऊन या म्हणता. जर काही तुम्हाला काही संस्कार करून समजत असेल तर बघा एकदा, असं कायदा सुद्धा म्हणतो. म्हणजे याचा अर्थ ही आधीच समजण्याची खरं म्हणजे व्यवस्था आहे. मग ती आता व्यवस्था असली पाहिजे. मग ती व्यवस्था आचरणाच्या निमित्ताने ठेवलेली होती. म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी राहायचं, जीवन पद्धत वाटायची. त्यांनी सांगितलं असं असं मी या गोष्टीला महत्व नाही किंवा एक काय श्रीमंतीला महत्व नाही, तर त्याच्या दारात राजाचा व्रत आला तर ऋषी जागेवर उठत नाही, घेऊन दारात थांबेल, राजाने बसेल, त्याला असं नाही, त्याचा सत्कार काय काय आता सत्कार केला जाईल, तो नमस्कार करायला आणि निघून जाईल सल्ला हे तो समोर बघतो. त्यामुळे त्याला कशाला किती महत्व द्यावं हे प्रत्यक्ष आचरणाने कळलेलं आहे. त्याला हे नाही आहे, म्हणजे अनादर नाही आहे, पण योग्यच आदर आहे, त्याच्या पलीकडे द्यायचं नाही, हे त्यांनी त्याला शिकवलेलं आहे. तिथे ते न सांगताच तो शिकलेला आहे. तर अशा पद्धतीची जी काय त्या काळातली जी यंत्रणा असेल, राजाचा मुलगा सुद्धा तिथे शिकायला असेल, तिथे काय असं नाही की ह्याच असेल ब्रह्मविद्यालाच असेल असं काही नाही, राजविद्यालाही असेल, कारण मुलात कोणी होती, ही सगळे जाऊन शिकून आलेले. यांच्याकडचं शिक्षण संदीपनीच्याकडे आहे, म्हणजे राजाचा कोणाचाही मुलगा झाला तरी शेवटी तिथे त्याला परवानगी आहे त्याची, आणि ती आचरणासाठी परवानगी आहे. संस्कारामध्ये आचरणाचं महत्वाचं आहे, तो त्याच्यात यावं यासाठी हे दिलं. मग ह्याच्या बरोबरीनं तत्व शिकवण्याची व्यवस्था आहे, पण त्याच्याच बरोबर तत्वांचे मेळ कसा घालावा ही शिकवण्याची व्यवस्था आहे. आज काय होतं, तत्वांची उजळणी होईल पण मेळाची उजळणी होत नाही, कारण ती प्रत्यक्ष आचरून दाखवल्याशिवाय लक्षातच येत नाही, म्हणजे तिचा परिणाम पोचू शकत नाही आणि त्यातल्या अडचणी दूर होत नाही. कारण ते काय असतं की हे सगळं ठीक आहे पण हे प्रत्यक्ष जगता येत नाही असं म्हणतात आणि एक वाक्यात फेकून देतात, असं होतं. मग ती तत्व चांगली असून पण त्याचा उपयोग होत नाही, पण हे तत्व आहे आणि इथे असं आचरण केलं, हे जर तुम्ही पाहिलं प्रत्यक्ष तर हे शक्य आहे. आपल्याकडे संतांच्या आरतीत आहे ना, ते त्यासाठी आहे की ते जो व्यवहार करून दाखवलेला आहे प्रत्यक्ष, तर तो व्यवहार त्याचा तो महत्वाचा, तो तिथे केला जातो म्हणून त्या ठिकाणी दाखवतो. आपल्याकडे आपण आता काही ही व्यवस्था तर नसेल, पण आपली व्यवस्था आहे ना, तर त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला जेवढे यातले गोष्टी अंमलात आणता येतात, तुमच्या दारातला याच्यात जात नाही, बिंदू जात नाही, तुमच्याकडच्या येणाऱ्या त्याची व्यवस्था काय होती, ह्या प्रत्येक गोष्टीचं त्यांचं लक्षण चालू आहे. तर ते माझ्या आचरणावर त्यांचं विचार आणि आचरण ठरणार आहे. हे जर माहिती आहे तर बरोबर त्या पद्धतीने राहणं हीच जबाबदारी आहे त्याच्यातली. कारण आता आचार्यांच्याकडे सोपवण्यासारखा विषय नाही हा, आता स्वतःच करण्याचा विषय, मग तो मलाच करावा लागेल. पण ते करायच्या वेळेला म्हणून संस्काराचा उत्तम मार्ग आचरण आहे. आणि त्या आचरणामध्ये त्यासाठी मी जसं मगाशी म्हणतो निसर्ग हा उत्तम काम आहे, माझा आई वडील आणि मी माणसं हा उत्तम शिक्षक आहेत, कारण तीच खरी शिक्षक आहे. तिथून पुढचं नंतरचं वरवर राहतं हे खूप सखोल असतं. त्यामुळे रागीटपणाचा तो वडिलांच्या रागीटपणावरून रागीटपणा शिकतो, वडिलांच्या प्रेमळपणावरून प्रेमळपणा शिकतो, वडिलांच्या क्षमाशीलतेवरून क्षमाशीलता शिकतो. हे सगळं चालू आहे का, म्हणजे मी माझ्यासाठी वागत नाही त्याच्यासाठी वागतो असं घरात करण्याची गरज आहे. कदाचित ते मला पसंत नसेल किंवा बरोबर नसेल, पण मी ते नंतर हे नाही करणार, कारण का तर तो त्याचं नुसतं टिपकाच काम आहे, त्यामुळे तो टिपून घेणार, फक्त टिपका तो घेईल. म्हणून मला आता हे करता येणार नाही, मला हे करणं इष्ट आहे, कारण ते परस्पर ट्रान्समिट होईल. म्हणून हे संस्कार अशा पद्धतीने व्हावे की काय होतं यात खरं एका वाक्यात सांगायचं म्हणजे संस्कार कसे व्हावेत, कशासाठी व्हावे ते सांगितलं, म्हणजे काय व्हावं, तर ते होत आहेत हे लक्षात घेऊन जावं असे संस्कार होतात. संस्कार होत आहेत ते तसे करता येत नाही, म्हणून अनेक वेळेला असं होतं की करावे म्हणून म्हटलं तर संस्कार होत नाही. त्याला असं सांगितलं नाही तू शिक, नुसतं राहा म्हणून सांगितलेलं असतं. पूर्वीच्या काळात सुद्धा पद्धत अशीच होती की त्यांनी इथे राहावं, डोळे आहेत पाहायला, कान आहेत ऐकायला, सगळं आहे तुमच्याकडे, व तोंड बोलायला तोंड आहे, विचारायला शंका जिज्ञासा तुम्ही विचारू शकता, ते सगळं तुम्हाला करायला आहे. बट यू हॅव टू स्टे. तिथे फक्त सांगितलं की तुम्ही इथे फक्त राहा आणि त्यांचं नुसतं वर्षभर राहायचं आहे, मग त्याचं ते काम सुरू. त्याच्या वेळेला हे काय करत असतील ते आता आपल्याला घ्यायची गरज आहे. म्हणून संस्कार हे होत असतात, आपण करण्यावर नाही आहेत हे लक्षात ठेवून जास्त सावधान राहावं लागेल. एक वेळ करता येत असेल गोष्ट एक तासभर बसून करून घेतली असते, एवढं गणित आहे बाबा, एवढी रीत समजावून दिली की सोडवा उरलेली असं म्हणता येते. असं नाही, हे जीवनाचं गणित आहे, हे सारखं चालू आहे. तुझं जीवनाचं गणित उजाडलं की त्याचं लक्ष असतं काय झालं हे, तू झोपेपर्यंत त्याचं लक्ष आहे.
म्हणल्यानंतर माझ्यावरच ती गुरुची याची जबाबदारी आहे ऋषीची अशी आवश्यक आहे मतभेदांचे प्रसंग मी कसे हाताळले याचं प्री रेक्विजिट हे आहे की ते हाताळण्याच्या परिस्थितीत असावे दोघं जण हाताळण्याच्या अवस्थेत दोघं आहेत का तर ते हाताळू शकतील. परिस्थिती आपण म्हणतो ना परिस्थिती हाताळली म्हणजे त्यांच्याकडं फोर्स होता त्यांच्याकडे शक्ती होती हे सगळं होतं म्हणून त्यांनी एक काहीतरी पोलीस कमिशनर आले आणि त्यांनी एक दंगलीची परिस्थिती हाताळली असं आपण म्हणतो. हाताळायला त्याच्याकडे फोर्स नाही शक्ती नाही काय नाही तर तो काय हाताळेल म्हणजे इथे आधी ते हाताळण्यासारखी आपण नियंत्रणात असणं तर ते हाताळले. याचा त्या मूळ मतभेदाशी संबंध काहीच नाहीये. मूळ काय मतभेद झालाय त्याचा संबंध काहीच नाहीये. तुम्ही हाताळायला तुम्ही समर्थ आहात का नाही हा प्रश्न आहे. सशक्त आहात का नाही हा प्रश्न. त्यामुळे सशक्त असणं ही सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर मानसिकदृष्ट्या माझं मन ताब्यात असण्यासाठी जी करायची साधन आहे ती माझी त्यातली पहिली तयारी आहे. मग हाताळणं शक्य आहे. आणि पुढेच गोष्ट आहे एखादी बंदूक किंवा एखादी शारीरिक ताकद तुमच्याकडनं नंदनचा ते कॉटले सांगितले होते की हाताळायची कुवत आपल्या ठिकाणी येणं ही खरं हाताळण्याची पहिली पायरी आहे मतभेद हाताळण्याची. कारण यामध्ये अनेक शक्ती असतात. मुळात हाताळण्याची परिस्थिती म्हणजे शक्ती येणं ही पहिली पायरी. नंतर कारण त्या शक्तीमध्ये अनेक शक्ती सामावलेल्या असतात. नुसती शक्ती येणं म्हणजे काही बाबा एक आपण शांत राहणं एवढं नसतं. समजून घेण्याचा भाग असतो. मतभेद मान्य करण्याचा भाग असतो. संस्कार वेगवेगळे असतात ते मान्य करण्याचा भाग असतो. परिस्थितीचं आकलन किती वेळा झालेलं असतं हे आपल्याला भाग असतो. आता आल्याबरोबर एकदम परिस्थिती दिसली आणि परिस्थिती दिसली पण काय आधी काय काय झालं होतं हे कोणी बघितलंच नाही. एकदम आल्यावर परिस्थिती ती समजा अगदी चिड्यासारखी आहे कल्पना करून पण ही होण्यापूर्वी काही झालं होतं का एवढा तरी त्याच्या ठिकाणी तो पेशन्स वाटतो. म्हणजे ते सामर्थ्य आहे त्याच्यात. ते सामर्थ्याचं स्वरूप अनेक आहेत असं मला म्हणायचं. ती सामर्थ्याची अनेक स्वरूप आहेत. ती जर लक्षात घेतली तर हे प्रसंग म्हणजे मुळामध्ये प्रसंगच कमी येतात आणि आलेले प्रसंग लवकर बाहेर पडता आहेत त्यातून. म्हणजे अनेक वेळेला अनेक मतभेदाच्या प्रसंगातून व्यवस्थित न हाताळणी झाल्यामुळे बाहेर पडणं होत नाही. त्यातून खूप काळ ते टिकून राहतात आणि ते म्हणजे विशेषतः म्हणजे टिकून राहिले तरी बळ परवडले पण ते टर्न्स घेतात वेगवेगळे. म्हणजे ते टर्न्स जास्त त्रासदायक असतात. म्हणजे भांडणं जसं मी बघितलेलं आहे की भांडणामध्ये मूळ विषय इकडे छोटासा असतो पण त्या पोटी नंतर होणारे संवादात जे वापरले जाणारे शब्द किंवा इतर जे विषय असतात तेवढे असतात की ते मिटणं कठीण जातं. पहिलं मिटवणं खूप सोपं असतं. हे भांडी इथे ठेवू का तिथे ठेवू एवढा फक्त प्रश्न असतो. तो इथं ठेवलं की संपतो विषय. पण ते त्याच्यानंतर जे पुढचं सगळं होणार आहे ते ठेवल्यामुळे जी सुरुवात झाल्यानंतर जसं पहिलं कोण भांडलं हे ठरत नाही कधी त्यातलं प्रकार आहे ते जसं गुड राहतं आणि ते कधी कोणाला मान्य नसतं तसं हे पुढचे सगळे प्रकार आहेत. पुढच्या ह्याच्यात काय होतं मनुष्याचं मतभेद होतात त्यावेळेला मतभेदात वाईट काहीच नाही खरं सांगायचं तर. कारण मत हे विचार केल्याचं लक्षण आहे. त्यामुळे भेद असू शकतो. मत नसेल तर मनुष्याने विचारच केला नाही तर त्याला मत तरी कसं असेल. म्हणजे मत आहे म्हणजे याचा विचार आहे. विचार केला तो वापरला म्हणून मत निर्माण झाला आणि माणसाकडे मत असू शकतं हे जर व्यवहारात सुद्धा आहे तर इथे पण ते असणार. तर दोन माणसं आहेत तर त्यावरती दोन मतं ही असणारच. मग हे सामर्थ्य असेल तर हे गृहीत धरता येतं की मुळात दोन मतं आहेतच. मी अनेक ठिकाणी हे म्हणतो की आमच्यात मतभेद तुमच्यात मतभेद आहे हे तुम्ही पहिल्यांदा तुम्ही दोन आहात हे तुम्हाला मान्य आहे का असं विचारतो. तुम्ही एक नाही ते तुम्हाला आधी मान्य आहे का. मी व्यावहारिक आपली सोडवणूक करतो की तुम्ही दोन माणसं आहात हे तुम्हाला मान्य आहे का पहिल्यांदा तुम्ही दोन आहात एक नाही. आपला प्रयत्न असा चाललाय की एक व्हावं पण आपण मुळात दोन आहोत आणि त्या प्रत्येकाच्या मागे 25 वर्षाचा इतिहास आहे आणि त्याच्या आधीचं सूक्ष्म काय ते आपल्याला माहितीच नाही. म्हणजे इतकी त्याची खरी व्याप्ती आहे ही जर एकदा समजून घेतल्यानंतर दोन व्यक्तिमत्व एकसारखी घरामध्ये घडत नाही तर दोन घरामध्ये कशी घडतील ही दुसरी गोष्ट. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही दोन आहात तुम्ही मान्यच करायचं. दोन आहात म्हटल्यानंतर किमान म्हणजे त्यातले निम्मे मुद्दे गेलेच त्यातले की दोन आहेत म्हटल्यावर निम्मे मुद्दे गेले. मतभेद राहणार म्हणजे भेद राहणार. भेद आहे ते दोन आहेत म्हणूनच ते स्वतंत्र आहेत आणि त्यामुळे त्यांना स्वतंत्र मत राखणार हे झालं. दुसरी गोष्ट 25 वर्षाचा इतिहास अनेक ते इतिहास इतके संस्काराच्या मूळ याच्यापासून बेसावध सावध मुद्दम केलेले न कळत बाकीचे भेटलेले लोक किती प्रकार त्याच्यामध्ये त्या संस्कार हा दुसरा भाग. जर तो आध्यात्मिक असेल तर मी म्हणेन की त्यांनी आणखीन पण विचार करावा
की याच्याही मागे मी काही व्यक्तिमत्व घेऊन आलोय, काही मी अबोध काही घेऊन आलेलं आहे, ते माझं कदाचित आज व्यक्त व्हायची वेळ आली असेल, असं म्हणून असेल एखाद्या वेळेला, अशी असू शकतो. म्हणजे आध्यात्मिक असेल तर मी म्हणेन की आणखी थोडं सूक्ष्म जावं, मग तेही गृहीत धरावं, म्हणजे तेही भेदाचंच आहे. बरोबर. आता त्यामध्ये एक नक्की आहे की ज्याला हे आध्यात्मिक हे कळेल त्याचा मतभेदाचे प्रसंग हाताळताना जास्त उपयोग होतो. जे पहिल्यांदा तुम्ही 2 आहात, नंतरच्या स्टेपमध्ये 25 वर्षाचे संस्कार आहेत, 50 वर्षात काय 25-35 वर्षाचे संस्कार आहेत हे गृहीत धरलं, आणि त्याही नंतर तुम्ही गृहीत धरलं की तुम्ही 2 घटक आहात, अव्यक्त स्वरूपात असलेले, आज व्यक्त झालेले आणि 25 वर्षांनी योगायोगाने एकत्र आले, असे 2 घटक आहात. हे एकदा व्यवस्थित लक्षात आलं बैठक 3 की पुढचं निर्माण होतं त्यातून की जर तुम्ही अव्यक्त घटक आहात तर तुम्ही एकत्र का आलात याचा विचार करा. तिकडून सोडवायला हा प्रश्न सोपा पडतो. व्यावहारिकदृष्ट्या सोडवणं अवघड आहे, सोडवणं अवघड आहे. इंग्लिश मिडियमला हळू, मराठी मिडियम दोघं भांडत बसू शकता. हे हा व्यावहारिक कडून सोडवणं कठीण आहे, कारण का याला दोन्ही बाजू आहेत, इथे निकालच लागत नाही की ह्याची बाजूनी आर्ग्युमेंट आहे, त्याची बाजूने आर्ग्युमेंट आहे, म्हणजे दोन्ही आर्ग्युमेंटचा वेळ बसत नाही, म्हणून मग हाताळणी कठीण जाते. मग मागे घेणं, एखाद्याचं मत मान्य करणं, मग जाऊ देत म्हणून सोडून देणं वगैरे, हे जे सगळे नेहमीचे प्रकार आहेत ते करण्यापेक्षा अधिक समजूतदार प्रकार असू शकते. म्हणजे तेच समजूतदार प्रकार अध्यात्मातून सुरू होतात. कारण तुम्ही जर 2 जीव आलात तर तुम्ही दुसरे 2 जीव का नाही एकत्र आले, अजून इथं 10 जीव होते, त्यांनी 10 मुली पाहिल्यात, ते हिच्यावरच बोट का ठेवलं त्यांनी की हे बरोबर आहे, हे व्यवस्थित आहे सगळं, असं त्याला त्यावेळेला का वाटलं हे त्यांनी सांगावं. कधी काय त्याला सांगता येत नाही, त्याच्याच मताविषयी त्याला 10 वेळा शंका येते परत नंतर, हेच आपण म्हणायचं खरं तुम्ही बरोबर केलं का, असं त्याला त्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी शंका येते. इतकी त्याची अवस्था त्याच्या मनाची आहे. हे बघ खरोखर हे अनुभवायला येईल की त्या क्षणी त्याला काय होतं ते कळत नाही. म्हणजे हे मी बघितलं, हे प्रेमविवाह बघितले, हे साधे विवाह बघितले, हे ठरवून आई वडिलांनी बघून केलेले बघितले, त्यांचे त्यांनी निर्णय घेतलेले, यांनी लग्न केले असे पण बघितले. या प्रत्येक ह्याच्यामध्ये हे असंच का झालं याचं काही उत्तर नाही. म्हणजे हे जर 2 म्हणजे म्हणून आम्ही असं म्हणतो की आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही प्रारब्धाने एकमेकांचं देणं घेणं घेऊन आलेले 2 जीव आहात, हे तुम्ही मान्य करा. पण ते 2 जीव आहेत, ते पण 2 जीव आहेत, पण ते पूर्वीचे देणे घेण्याचे आहेत. आता त्यांचा जेवढा देणे घेण्याचा भाग पुरा करायचा राहिला तेवढा होईपर्यंत तुमच्या संवादावर तुम्ही येणार नाही. 2 आहात, काही देणं असेल काही घेणं असेल, अस्वास्थ्य निर्मितीकरण यासाठीच तो आलेला आहे. कारण तुम्ही त्याच्या जीवनात पूर्वी अस्वास्थ्य निर्माण केलं होतं, त्यासाठी तो आलेला आहे. हा तो समजून घेण्याचा आध्यात्मिक भाग आहे. त्याच्या जीवनामध्ये कुठेतरी तुम्ही अस्वास्थ्याचं निर्णय लागत असलं पाहिजे, म्हणून तो आज आला. आणि अकारण अस्वास्थ्य निर्माण होतो. म्हणजे आपल्या जे मतभेद होतात ते कशावर होतात की ह्याला काही कारणच नाही मतभेद आता आपल्याला वाटतं. तसं कसं असेल, ज्याला कारण दिसतात तिथं ठीक आहे, ते पटतं, म्हणजे त्याच्याबद्दल काही 2 लोकांची 2 मतं आहेत हे मनुष्य देऊ शकतो. पण जिथं कारण दिसत नाही तिथे सुद्धा मतभेद आहेत, आणि मग ते तीव्र स्वरूप धारण करतात. त्याचं कारण हे की ते पूर्वीची तुमची देणीघेणी, तेवढी देणीघेणी झाल्याशिवाय या मतभेदाला संवादाचं स्वरूप येणार नाही. मग ती तुम्ही त्याच्यातनं 1-2 मार्ग आहेत. एक तुमच्याकडे जेवढी समजावण्याची किंवा सांगण्याची त्याची दुसरी बाजू तुमची सांगण्याची जेवढी कुवत असेल तुम्ही सांगणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या पुढचं तुम्ही सहन करणं ही तुमची बाजू आहे. कारण ते सहन करण्यानेच तो कमी होणार आहे. कारण तो त्रासच द्यायला आलेला आहे, तर त्याचा तो त्रास देऊन झाल्याशिवाय ते निर्बॅलन्स होत नाही ना. तर सर्टिफिकेट देतात नाही नोट यूज म्हणून, 1 रुपया राहिला तरी नोट यूज नाही, 1 रुपया राहिला तरी 1 रुपया बाहेरच, आणि लाख रुपये राहिले तरी बाहेरचेच, तोपर्यंत नोट यूज नाही मिळत. तसंही आहे, ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो नोट यूज मिळणार नाही. कारण पुढे मी पाहिले की हे मतभेदात असलेली माणसं अनेकदा पुढे नंतर खूप एकमेकांची जमलेली पण पाहिली आहेत. ती कशी झाली, त्यांची ती देणी फिटली. आता फक्त प्रारब्धाचा उरलेला भाग शिल्लक राहिलेला आहे. आनंद त्याचा शिल्लक राहिलेला असू शकतो, आणि दुःख त्याचे शिल्लक राहिलेला असू शकतो. म्हणजे जो आज असहकार्य करतो तो पुढे सहकार्य करतो. हे काय आहे, एकदा तो असहकार्य करण्यात त्याने आयुष्यभर असहकार्य केलं, तर असहकार नाही करत आयुष्यभर, तो अनेक वेळा सहकार पण करतो. हे काय होतं त्याचं, ते या मूळ याच्यात होतं. म्हणजे त्याची उकल तिकडून चांगली होती. आणि तर आपण जर समज गृहीत धरून चाललो की या क्षणी माझी बुद्धी जर माझ्या ताब्यात असती तर मी हे नाही म्हटलं असतं. हेच मुळात तिथून सुरुवात आहे प्रसंगाची. म्हणजे मूळ दुखणं कुठे आहे, तिथे दुखणं आहे. मग आता तुम्ही ते बदलता का, नाही बदलत. मग तुम्ही काय करता, मग त्यावेळेला माझी बुद्धी माझ्या ताब्यात नव्हती, म्हणजे माझ्या प्रारब्धाच्या ताब्यात होती. म्हणून माझ्या प्रारब्धाने जे आता पुढे व्हायचंय त्याच्यासाठी ही सगळी मांडणी झालेली आहे. आता त्यानुसार हे सगळं प्रारब्ध सुचणार. आता मी सुसायला लागल्यानंतर ते कमी होणार, कमी झालं की मोकळा होणार. हे जर डोक्यात असेल तर ह्या मतभेदाचं तीव्रता कमी होते, असं मला म्हणायचं. हा जो मतभेदाचा मुद्दा आहे त्याची तीव्रता कमी असते. मी बघितले अनेक वेळेला मतभेदाची कारणं कोणती, तर कारण डावीकडचं उजवीकडे वाढले हे स्वतः कारण असतं. म्हणजे काय वाटेल ते असू शकतं, कारणाला म्हणजे कारणच नाही, त्याला काही हे नाही, म्हणजे त्याचं प्रमाण नाही काही, किंवा त्याचं असं हे सांगता येत नाही कशावरून होईल.
ते काही नाही, तो मतभेद कशाहीवरून असू शकतो आणि तो कोणतंही स्वरूप धारण करू शकतो. मी ज्या घटस्फोटाच्या वगैरे केसेस पाहिल्या ना, त्यात विशिष्ट मी पाहिले की त्यांची मूळ जी कारण आहेत ना ती खूप साधी आहे. म्हणजे संध्याकाळी फिरायला जायला मिळाले, म्हणजे आता काय ते हे काय कारण घटस्फोटाचं कारण असेल बट असतं की आता ठीक आहे, मी म्हणतो त्याच्या आयुष्याचा विचार केला सगळा, त्यांच्या दोघांचे त्याचा, तर तिने एक तासभर फिरायला दिली परवडे, जाऊ दे की देणं घेणं समजून जावं. म्हणजे मित्रांच्या बरोबर जातो, ते इतरांच्या बरोबर जातो, कामाला उशीर होतो, वेळ होतो आणि एकदा 2-2 तास उशिरा म्हणून परत येतो, मग त्यात 1 तास गेला म्हणून त्याचं काय बिघडलं. पण ती नाही, तो त्याचं ते तेवढं कारण असतं आणि ते त्याही पुरवत आणि त्याच्यावरनं तो पार तिथपर्यंत जातो. कारण दुसरं ते पहिलं असतं पण इट गेन्स मास, नंतरच्या प्रत्येक कृती मग तसा होतात, अर्थ लावले जातात, मग ते त्याच्यावर ते सगळं एवढं तयार होतं, ते ओझं होते थोडं. त्यामुळे मतभेदाच्या बाबतीत व्यवहाराने जर विचार करायचा झाला तर मतभेदाचं मूळ कारण, पहिली गोष्ट म्हणजे मूळ कारण आपलं आहे, तिथून संबंध आलेला आहे. दुसरा संबंध हा व्यावहारिक दृष्ट्या 2 आपण संस्कारातली माणसं, त्यामुळे मतं 2 असणारी गृहीत धरायचं, हे गृहीत धरलेले. आता ती एक झाली तर चुकून झाली असं झालं म्हणणे पाहिजे. करणं मतभेद नसले तर खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे असं समजलं पाहिजे की मतभेद नाही आमच्यात. असं जर असेल तर ही एक जण खूप समजूतदार असला पाहिजे, दोघांचे संस्कार सारखे असले पाहिजेत, नाहीतर दोघं खूपच समजूतदार म्हणजे चढचढीचे असले पाहिजे की ठीक आहे मी एक पाऊल मागे तू एक पाऊल मागे करून चालले असले पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो. एरवी होणार नाही, एरवी गृहीतच आहे की म्हणजे होतील 2 होतील म्हणून. आता ह्याच्यातल्या अनेक वेळेला माझे अहंकार आहेत, माझे जे अपब्रिंगिंग आहे त्याच्यामुळे जी माझी मतं निर्माण झाली आहे ती जणू जगामध्ये सगळ्यात अंतिम आहे अशी समजूत, तर तशी काही जगामध्ये नाही. जगामध्ये काही आत्तापर्यंत निघालेले कुठलं काय अंतिम ते आत्मबंधन करून सांगून गेले ना, त्यांचं जर आजपर्यंत खरं ठरते सगळे हिच्यावरचे अनेक खरं आहे, सगळे कटोकरीचे अनेक खरं आहे, ते सगळं जर खरं आहे हे जर सोडलं तर बाकीचं कितीतरी बदल आहे. बाह्याच्या गोष्टी आहेत ना, आणि मतभेद कोणाच्या आत्मज्ञानाबद्दल आहेत म्हणा, पती पत्नीमध्ये आत्मज्ञानाबद्दल काही मतभेद झाले वगैरे असे उडकावं लागेल 100 मतभेद असतात ते खरेदी करण्यावर नसतील, नातेवाईकांच्याकडे जाण्यावर नसतील, पदार्थ करण्यावर नसतील, बाहेर जाण्यावर नसतील, काय घर बदलण्यावर नसतील, काय वाटेल ते असली कारण असतील. तुम्ही ती सगळी लौकिकच आहेत ना. मग ते लौकिकामध्ये चॉईस आहे, त्यामध्ये प्रकार आहे, त्यामध्ये भेद आहे, तुमच्यात तसे 2 भेद आहेत, तसे बाहेर या सर्व वातावरणामध्ये भेद नाही आहेत का, मग त्याच्यातलं कोणतं चांगलं आणि कोणतं नाही आहे हे आपल्याला निश्चितपणे सांगता येतं का, हा आपण विचार करा स्वतःच्या मनाशी. आपल्याला ते निश्चितपणे सांगता येत नाहीये खरं म्हणजे, पण मला निश्चितपणे सांगता येतं असं वाटतं. म्हणून कॉन्फिडंट मॅन इज अ डेड ह्युमन बीइंग कृष्णमूर्ती म्हणाले की जो मनुष्य ठाम आहे तो मनुष्य मृत आहे असं त्यांचं म्हणणं. हे मतभेद सोडवायला चांगलं हे आहे, सूत्र आहे. ठाम असू नये, तुम्ही तुमचं मत स्पष्ट असावं किंवा मताविषयी तुम्ही काळजी घ्यावी, हे बरोबर. मत विचारपूर्वक बनवलेलं असावं हे सगळं खरं आहे, पण ते बदलक्षम असावं असं म्हणतात. बदलक्षम मतं असतील तर मतभेदाची हाताळणी व्यवस्थित करता. मी आता याची दुसरी मानसशास्त्रीय बाजू की मतभेद ज्यावेळेला होतात ना त्यावेळी आधी कोणी हाताळण्याच्या अवस्थेत नसतो, ही इथं सुरुवात होती काय हाताळण्याच्या अवस्थेत कोणीच नसतो, तो तलवारच काढलेली तो काय हाताळणार असतो. त्यामुळं पहिल्यांदा तलवार मॅन काढावी, परिस्थिती समजून घ्यावी काय ती जर मॅन नाही झाली तर एवढं सुटणारच नाहीये. त्याने समजून तर घेऊ आणि त्यातूनही पुढे गेलं तर तुमच्याकडे शस्त्र असेलच काहीतरी, ते तुम्ही उभारलंच ना, पण त्याची गरज आहे का मुळामध्ये, तर अगदीची गरज नसते अनेकदा. म्हणजे म्हणून कुठल्याही परिस्थितीत कृष्णमूर्तींचं सुद्धा हा हे जसं एक सांगितलं कॉन्फिडन्स, ह्याला आपल्या साध्या भाषेमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो आपण, पण ते कॉन्फिडंट मॅन जे डेड ह्युमन बिईंग जे म्हटलेले आहेत ना ते अगदी खरं आहे. मी कितीतरी माणसाची पाहिजे की ती स्वतःच्या मताविषयी एवढी ठाम आहेत आणि वस्तुस्थिती ज्याच्या अगदी विरोधी आहे, वस्तुस्थितीत खूप फरक आहे आणि त्यांची मतं मात्र 5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वीची 1 वर्षापूर्वी कशी तरी गुन्ह्याच्याबद्दलची संस्कारावर आधारलेली कसले तरी अनुभवावर आधारलेली अशी, आणि ती मतभेदाला कारण झाली असं दिसतं. प्रत्यक्षात ही गोष्ट ॲज इट इज टुडे कृष्णमूर्ती म्हणले आज जसं आहे तसे असे जर पाहिले तर कितीतरी प्रसंग व्यक्त करून होतात. तर ह्या बाबतीत माझी बदलक्षम मत आहे का, ते बदलक्षम आहे असं तुम्ही जर गृहीत धरलं स्वतःचं, तर निदान आधी समजून घेण्याची मनाची तयारी होती, समजून घ्यायला ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे ते समजून, मग त्याच्यात पुढे आपल्यात किती बदल करावा लागेल हे ठरवावं लागेल किंवा माझं मत चुकीचं आहे काही बघावं लागेल. पण निदान मला ही समजूत तरी काय समजून घेण्याच्याच कोणी मनस्थिती नसतं, फक्त एकदम आर्ग्युमेंट्स असतात किंवा डायरेक्ट ओपिनियन्सच असतात. तर असं होणं झाल्यामुळे मतभेद वाढतात. मतभेद कमी होण्याचं सर्वात पहिलं सूत्र की समजुतीने काय म्हणणं आहे ते लक्षात येतं, मग ते का आहे हे लक्षात लावा, हे संस्कारांनी झालंय का,
कोणी भरवून दिले का, कोणी काही सांगितले का, कितीतरी प्रकार असतात तिथे मत होण्याची कारण असतात. किंवा माझ्या 10 वेळच्या वागण्यावर 11 वेळ असं वागले का, काहीतरी असतं त्याच्यामागे आपलं पण स्टोरी असते. तर त्याच्याशी ते निगडीत असतं. मग ती 10 वर्षाच्या स्टोरीवर ते आज बोलतात. आज मी वेगळा असेल पण आज ते समजून घेण्याची त्यांची मनस्थिती नाही अशी कल्पना करतो. मग त्यावेळेला ते 10 वर्षाचं तो आपल्याला आज चालावं लागेल असं, तर हे चालेल, नाही तर ते नाही चालणार तसं. म्हणजे हे समजून पहिल्यांदा ही अशी का आहे हे हे समजून घ्यायचं. म्हणजे पहिल्यांदा समजून घेण्याची तयारी, मग ते तसं का आहे हे समजून घ्यायची तयारी. तर ते काय आहे हे लक्षात आलं की तिची कारण पण तुम्हाला सॉल्व्ह करण्याची लक्षात आली. हे अशा कारणामुळे झालेलं आहे. थोडा उशीर झाला आणि ह्याच्यावरून माणसांचे मतभेद होतात. बाहेरून यायला उशीर झाला एवढं एक कारण मतभेदाला पुरते. मी बघितलं खूप वेळा असं असतं, यायला उशीर सांगितलं 7 वाजता येतो आणि 9 असं झालं की असं जायचं. आता याचं कारण काय आहे, तर काही अचानकपणे घडलेलं आहे आणि कुठे उशीर झाला आहे, ट्रॅफिक जॅम आहे, काही तुमची नवीन कामं निघाली, अनपेक्षित गोष्टी घडल्या, हे सगळं. पण ही समजून घेण्यासाठी लागणारी परिस्थिती ही तुमच्याकडेच लागते. आपल्याकडे ठेवा, दुसऱ्याने ठेवा की त्याचा प्रश्न आहे. महाराज म्हणले तसं भांडण कमी व्हायला पहिल्यांदा निम्म आपलं थांबवा, 50% कमी होतं म्हणले भांडण. मग त्याला एकटा बोलणार तर किती वेळ बोलेल, शेवटी त्याची त्याला कशाची तरी मर्यादा आहे शेवटी. मग तो गप बसतोच. जे हा महाराजांनी व्यावहारिक मार्ग काढून दिला त्यातला, ते म्हणले आपण गप बसावं, म्हणजे ते बरंच काम होतं. उरलेलं निम्म्या, कारण त्याच्यात तुमची कॉन्ट्रीब्युशन होत जाणार असते पुढे, ती थांबते. ती थांबल्यामुळे त्याची एकतर्फी जी काय आहे तो म्हणतो मारा होतो, तो एकदा झाला की त्याचे तोफगोळे संपले की ते तोफ थंड. मग हे जे तुम्ही भांडून 1 तासाने थांबणार ते न भांडता अर्ध्या तासात थांबतात, एवढं तरी होईल. मग हे सुद्धा मार्ग त्याची खूप आहेत सायकॉलॉजिकल. त्याच्यात अगदी सोपा सायकॉलॉजिकल मार्ग म्हणजे काय आहे, तुम्ही अगदी साधं व्यवहाराचं सांगतो की मानसशास्त्रीय आहे की तुझं बरोबर आहे, तुम्ही म्हणा एक साधं एक हे वाक्य आहे, पण ते खूप उपयोगी पडतं. बरोबर आहे तुम्ही असलं पाहिजे असं की त्या मुळात त्या पुढेतली हवा गेलेली असते. हे दोघांनी ऐकलं तरी चालण्यासारख्यावर काय माझं म्हणणं नाही. जे कुणी दोघांनी ऐकलं तरी त्यांनी शिकण्यासारखंच आहे. तुझं बरोबर आहे असं म्हटल्यानंतर काय बरोबर आहे ते जर तुम्ही सांगू शकला, नुसतं नाही पाहिजे ते. हां, हे मी म्हटलं दोघांनी ऐकण्यासारखं का म्हणलं मी, तर त्याच्यामध्ये हा कदाचित तुमचं एक क्लेवर वे ठरेल. तो क्लेवर वे नाही येतो, तो दॅट इज अ सिन्सिअर वे की तुझं बरोबर आहे. म्हणजे तुझं का बरोबर आहे हे समजून घेण्याच्या मनस्थितीत आहे, हे सांगण्याचं ते वाक्य आहे. ते बरोबर आहे म्हटल्यानंतर मतभेदाचे काम संपलं. पहिलं ओसरून गेलं त्यातलं की ठीक आहे आपण तसं करूया. मग तुम्ही पुढे म्हणू शकता की असं करूया, हे कारण ते का बरोबर आहे ते तुम्ही सांगा. जे ते तुम्हाला बजावणार ते तुम्हीच सांगितलं म्हणजे आणखीन सोपं पडतं. मतभेद जर मिटायचे असतील मानसशास्त्राच्या बाजूने तर पहिल्यांदा ते तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे म्हणायचं. ते बरोबर आहे कसं हे सांगायचं, एवढी समजून तुमच्याकडे पाहिजे. हे पाहिजे, तेवढं शांतता पाहिजे आणि तेवढी आकलनशक्ती पण पाहिजे. तर हे का म्हणतात ते तुमच्या लगेच लक्षात येतं. हे असं का म्हणतात, ते संस्कार म्हणतात आणि म्हणतात उचित झाल्यामुळे म्हणतात, काय ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर खरोखरच आपल्या यायला उशीर झालेलं आहे आणि त्यामुळं खरं म्हणजे मी साधला यायला पाहिजे. काय जे असेल ते तुमचं जे काय मतभेदाचं कारण असेल ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. ते ह्यामुळे झालं, हे खरं आहे. आता आपण काय करूया ते आपण ठरवूया. असं तुम्ही म्हटलं की मतभेद मागे पडून प्रत्यक्ष एकत्र येण्याची किंवा संवादाच्या कृतीला आरंभ होते. कृतीला आरंभ कोणीच करत नाही, ते तिथेच भांडण 12 वाजेपर्यंत चाललं असते. त्याऐवजी तिथे 9 वाजता जर ते कृतीला गेले तिथे 10 वाजता ती कृती संपेल. समजा ह्यात काय राहिले, बा फिरायला जायचं राहिले तर 9ला तुम्ही फिरायला गेला तर 10ला करून परत या, तो विषय पण संपतो. पण काय झालं हे जर ठरवण्यात तुम्ही भांडण झाला तर 12 वाजेपर्यंत भांडतच आहे, फिरायचं बाजूलाच नाही. हे मला म्हणायचं म्हणजे मूळ कृतीला काही उपचार याचं म्हणजे उपचार व्हायचा तो न होता आधार कायम राहतो. तेव्हा तुम्हाला जर उपचार हवा असेल तर पहिलं हे खा की पहिल्यांदा तुमचं बरोबर का बरोबर आहे ते सांगा. आता आपण काय करायचं ठरवूया. 3 स्टेपमध्ये तुमचं पहिलं त्या मतभेदाचं एकदम खाली 20% आलेलं आहे. म्हणजे जो त्रास आहे त्याचा तो एकदम 20% आलेला आहे. आता राहतो भाग काय, काही पाठ चुकीचं असतं त्या माणसाकडे, तो त्याच्या संस्कारातला चूक असते, काही तुमचं बाजू समजून घेतलेलं नसते, असे काही पाठ शिल्लक राहिले. तर आता ते तुम्ही ज्या वेळेला ते जे काही मान्य करायला मूळ मुद्दा त्याचं म्हणणं आधी तर मान्य करा, त्याला ते अस्वस्थ आलेली असते, ते एकदा मान्य केल्यानंतर तो विषय संपतो. लगेच काही अगदी फार मोठं करायचं असतं असं पण मी बघितलं. याच्यामध्ये अनेक वेळामध्ये किरकोळ गोष्टीचे असतात. फार मोठे जीवनातले काही निर्णय घ्यायचे तर त्याच्या मतभेदाचे त्याला खूप वेळ असतो, ते एवढे भांडणावर येत नाही. तर त्यावेळेला तुम्ही आपण म्हणजे त्याच्यामध्ये 2 मार्ग आहेत. एक तर आपलं ते एकदा संपलं की तुम्ही समजून घेण्याच्या मनस्थितीत तो येतो, त्यावेळेला ते समजून सांगितलं तर हे बरोबर आहे, आता आपण असे आत्ता जाऊ शकतो, फक्त आता दुकानं बंद व्हायची वेळ झाली. हे जर तुम्ही लक्षात आणून दिलं तर तो जेवायला आग्रह करणार नाही. तो म्हणजे त्याच्यापेक्षा मीच चांगला स्वयंपाक करते, आपण जेऊया, फक्त तो त्यांच्या आवडीचा करेल आणि तो जेवायचा आहे, हे आपण लक्षात ठेवायचं.
हा हा तुमचा पुढचा मार्ग सुरू झाला. आता हा व्यावहारिक आहे, कुठे काही पुस्तकात दिलेलं नाही, पण हा व्यवहाराचा होत आहे. तुम्ही जर असं म्हणलात की काय हरकत नाही, आपण आमच्या त्यांचं जे आवडीचं सर्वात ठिकाण आहे त्या ठिकाणी म्हणणं वेगळा हरकत त्या ठिकाणी जाईल. आता त्या ठिकाणी जायचं म्हटल्यानंतर मग त्यातल्या अडचणी त्यांच्याच लक्षात येतात की आता 10 वाजायला आले, हे सगळं आपण आता ठरवतोय, तर ते आता उड्या असली नाही. मग आपण गेलो असतो, पण आता काय करायचं, मग आपण असं करूया, मग आमच्या ठिकाणी जाऊया का, मग आता हळूहळू तुमच्या आवडीकडे तुम्ही आणलं तरी चालतं. प्रोसेस, कारण मुळाचं काम तुम्ही 80% काढून घ्यायला, हे साधे भाग आहेत. म्हणजे हेच अनेक बाबतीत सुद्धा तसेच आहे. आणि त्यांच्या ते लक्षात येतं की हा जर आपला अनाठाई आता, मग त्यात काय होतं की पुढच्या कमिटमेंट्स असतात, 2 गोष्टी असतात. म्हणजे एक कमिटमेंटचा मुद्दा सांगतो की आज जर समजा हे असं झालं तर आता उद्या असं होणे याच्यासाठी मला काय करता येईल ते तुम्ही लगेच कमिट करू नका. आज मला 9 म्हणजे 6,000 वेगळ्या घेऊन, म्हणजे हे आपल्याला प्रॉब्लेम येणारच. आपण तासभर येणं जाऊ, मग काय ते जेवायला जाऊ, मग असं करू तसं करू, काय जे असेल ते सगळं करून तुम्ही झाले की घरात जेवायला जायला मोकळं जात नाही, संपलं होतं त्याचा विषय. इतकं ते म्हणजे हे एक युनिट आहे मी सांगितलेलं, हे कुठेही लावून बघा, मॉडेल आहे ते शेवटी लावून बघितलं की त्या ठिकाणी ते हे होतं, प्रोसेस होतं. तर ते त्या पद्धतीनं ती म्हणजे मोठ्याचे मोठ्यानेच म्हणतात तसं आहे, त्या परिस्थितीला लागू असेल त्याप्रमाणे होईल. तर ते एक होतं. दुसरी गोष्ट कमिटमेंटनी हे काम थांबतं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला हे असं होतं त्यावेळेला म्हणजे काही वेळेला असं होतं की तीव्रता असते इतकी की ती तशी मिटणारी नसते. म्हणून आपल्याकडे हे 2 मार्ग सांगितले, एक चिठ्ठीचा मार्ग सांगितलाय आणि दुसऱ्या माणसाचा मार्ग सांगितलाय. म्हणजे हे एवढ्यापुरतं आहे, ठीक आहे, व्यावहारिक मुद्दा आहे तुमचा आजचा उद्या भेटून जाईल, पण तसं नसलं आणि जर त्यात काही त्याच्यापेक्षा जास्त तथ्य असतं तर आपल्याला उभयतांना मान्य असलेल्या व्यक्तीकडे जाणं हा फार चांगला मार्ग असतो. कारण तो तटस्थ असतो, तो पाहतो परिस्थिती, कोणाची किती 60% 40% आहे बघतो, 40 काठ आहे का 40-60-40 आहे बघतो, 60 आहे ते बरोबर आहे म्हणून सांगतो. हा मार्ग खूप चांगला आहे. याच्यासाठी आपल्याकडे महाराज म्हणले तिसऱ्या वस्तूवर श्रद्धा असावी. महाराजांनी अगदी बरोबर सांगितलं, तुम्ही 2च आहात, तिसऱ्या वस्तूवर श्रद्धा ठेवा. किती सोपं सांगितलं. तिसऱ्या वस्तूची गरज आहे माणसाला, तर ती गरज त्याच्यासाठीच आहे. कारण तो 2 माणसं हे काम सगळ्या जगाचं तडी लावू शकणार नाही, हे ठरलेलं आहे. म्हणजे प्रपंचाचं सुद्धा तडी लावू शकणार नाही. त्या ठिकाणी त्यांना तिसरं वस्तू हे कदाचित आजोबा असतील, कदाचित आई असेल, कदाचित आणि कोणी मामा असेल, कोणीही असेल, काय असेल ते, काय मुलं असतील, कोणी असेल, त्यांच्याकडे गेलं की हा प्रश्न तिथे एकदम स्पष्ट हे होतो, मांडला जातो, तिथं तो मांडला जातो. हा एक मार्ग. आणि सर्वात शेवटचा मार्ग म्हणतो याच्या वेळेला चिठी ठेवणं सर्वात तो आपल्याला अल्टिमेट ताबडतोब सगळा विषय थांबतात. तुमचे पाऊल वाटायचं ते दिलं ते तळासाठी पुस्तक तुमच्याकडे असेल असते काय नसेल मला माहिती नाही, फार सर्क्युलेशनमध्ये नाही येते, पण मी ते ठेवले पुस्तक काढले तर ते तिथे आहे. आम्ही असे अनेक वेळेला आमचे स्वतःचे प्रश्न कसे सोडवलेले इतरांचे सोडवताना पाहिले, ते इतकं परफेक्शन त्याला आहे की आता तुमच्याकडे रेकॉर्डच येतं. म्हणजे याचं ते मोठं पुस्तक झालं याचा अनुभव आहे ते देऊन टाकतो. आमचे निर्णय सुद्धा आम्ही त्याला देतो की अशीच परिस्थिती आहे. आणि तो मार्ग इतका परफेक्शनचा असतो की सामान्य माणसाकडे जाऊन तुम्ही काय विचाराल एखाद्याकडे, इतका परफेक्ट मार्ग तुमचं दैवत तुम्हाला देतो. आणि तो इतकं हे त्याच्यावर फक्त एक असतं, दोघांची श्रद्धा, दोघांनी मिळून ते करायचं काम आहे. कारण शेवटी कोणाचं बरोबर आहे आपलं ठरत नाही ना. वाद असा अनेक वेळा असा होतो की कोणाचं बरोबर हे ठरत नाही आणि आपल्यालाही तसं सांगता येत नाही. पण मला वाटतंच, पण मी निर्णायकरित्या नाही सांगू शकत की असंच होईल म्हणून, उद्या गोळ्या होईल मी काय सांगणार. अशी परिस्थिती आल्यानंतर आपली खुंटते कुठेतरी मती खुंटते की ते समोर ठेवायचं, त्यांच्या समोर ते जे सांगतील ते मला जसं म्हणाले तर असं करा, ते बरोबर ठरतं. म्हणून मतभेद मिटवायचा शेवटचा मार्ग म्हणजे दुसऱ्या वस्तूकडे जाणे, लोकडे जाणे, तेही नसेल तर थोडक्यात घेतात समाजातून फेडण्याचे समाजाचं ऋण फेडण्याचे कुटुंबाचे विविध मार्ग कोणते. कुटुंबाच्या पातळीवर पण हे व्यक्तीच्या पातळीवर पण आहे. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला कुटुंबाचाच अभिप्रेत असेल तर कुटुंबाची शक्ती हा स्वतंत्र विषय असतो असं मला म्हणायचं. त्याच्या पातळीवर पण मार्ग आहे आणि व्यक्तीच्या पातळीवर पण मार्ग आहेत. काही इकडे लागू आहेत, काही तिकडे असं आहे. सगळे एका ह्याच्यावर येणार नाही. पण नियम एक आहे की पहिली गोष्ट समाजाकडून ते मान्य होईल. त्याचं स्वरूप काय आहे, मी व्यक्ती म्हणून काय करू शकतो. आता आपण एवढी चर्चा केली, हे व्यक्तीमध्ये काय करू शकले होतं. एक म्हणजे तुम्ही डॉक्युमेंटरी तयार करून जाऊ शकता आणि लोकांना भेटा. त्याच्यापेक्षा तुमची रजा संपेल शेवटी, कुठेतरी तुमचा व्यवहार संपेल, कुठेतरी ते ऐकणाऱ्यांचे संपेल, तिथे थांबावं लागेल. म्हणजे हे ऋण फेडायचं आहे पण ते नाही फिटत आहे, नंतर काय करणार तुम्ही. अशा वेळेला ते प्रश्न निर्माण होतात. म्हणून व्यक्तीला मर्यादित प्रमाणात समाजातून फेडता येतं असं माझं मत आहे.
कारण व्यक्तीवर मुळातच मर्यादित आहे. अमर्यादित ऋण फक्त परमेश्वराचं आहे. समाजाचं ऋण मर्यादित आहे, हे लक्षात ठेवा. मग व्यक्तीच्या ज्या मर्यादा आहेत त्याचा वापर करून त्यांनी त्याचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा. आता एकटी व्यक्ती असं कसं करेल, कुटुंबाच्या मर्यादा आहेत. एकटा मनुष्य आहे तर स्वयंपाक करून आज 4 माणसांना घालू नाही शकणार. समजा एक ब्रह्मचारी आहे समजा, आणि तो नाही 4 माणसांना स्वयंपाक घालू शकतो, म्हणजे ते ऋण त्याच्यावर आहे. तो 4 ठिकाणी जेवला पण तो नाही घालू शकत. मग आता हे तो काय मार्गाने फेडणार हा प्रश्न. समजा मी एकटाच राहतोय आणि माझ्याकडे कोण नाही आहे किंवा काय अशी परिस्थिती आहे, तर त्यावेळेला त्याने ते कसं फेडावं हा प्रश्न आहे. मग त्यावेळेला तो ते राबवून फेडतो, दुसरीकडे अनुदानाच्या रूपाने फेडतो, पैशाच्या रूपाने फेडतो. जसं म्हणजे हे त्याचे पर्यावरण आहे कसं त्याला. तर त्यामुळे व्यक्तीवरचं ऋण किती आहे त्या प्रमाणात त्यांनी किती फेडावं याच्यावर म्हणजे हे समाज ऋणाचे खूप फरक आहे. म्हणजे माझ्या बोली, भाषा, शिक्षण सगळ्यापासून माझ्यावर ऋण आहे. मी आज भाषा बोलतो ऋण फेडण्याची, ऋण शब्द सुद्धा माझा त्यांनी दिला म्हणून आहे. म्हणजे मला व्यक्त करता आलं नसतं मला काय म्हणायचं ते. त्या भाषेपासून माझं ऋण आहे. भाषेचं ऋण फेडण्याचा प्रकार वेगळा, संस्काराचं ऋण फेडण्याचा प्रकार वेगळा. म्हणजे व्यक्तीची किती प्रकारची ऋण आहेत हे पण ऋण आपण त्यात एक मला वाटते कृतज्ञता हा विषय आहे. आणि त्यामध्ये मुद्दे पण दिले त्याचे आणि त्याच्यामध्ये कितीतरी ऋणांचा उल्लेख केला. सामाजिक ऋण म्हणजे किती प्रकारची ऋण माणसावर आहे. जे आपल्याकडे जसं देवऋण, पितृऋण हे सगळी याची यादी दिली तशी त्यात एक व्यावहारिक यादी दिली. ती तुम्ही बघा. आता त्या व्यक्तीवर त्याच्यावर किती आहेत हे पहिल्यांदा बघावीत. माझ्यावर कोणकोणते ऋण आहेत. भाषेचं ऋण आहे. मी भाषेचं एक साधं ऋण घेतो समजा, तर माझी भाषा मला उत्तम मिळणं हे माझ्या भाषेचं ऋण फेडण्याचं पहिलं हे आहे. माझं मत म्हणजे हे आहे की तेवढं तरी त्याला यावं. आता हे येण्यामध्ये काय होतं की संवादाचं माध्यम आहे. तर आता आपण मराठी माणसावर समजा बसलेली आहोत, तर सगळ्यांना मराठी येत नाही, काही येतोय असा मुद्दा नाहीच आहे. पण भाषेचं ऋण मी फेडलंय का म्हटलं तर फेडलंय असं नाही म्हणता येणार. आता माझी व्यक्ती म्हणून कुवत काय हा प्रश्न, म्हणून मी म्हटलं व्यक्ती म्हणून कुवतीचा प्रश्न असतो. मग आता ती भाषेचं वर्धन ही माझं ऋण फेडण्याचा मार्ग आहे. त्या भाषेचं वर्धन आहे, तिचं खच्चीकरण हे कृतज्ञतेचं लक्षण आहे. मग मला सांगा की आता तुम्हाला मराठीला प्राधान्य द्यावं लागेल का नाही असा प्रश्न आहे. मग ते मला करता येण्यासाठी शक्य आहे. म्हणजे मी शिकेन तर तिथून शिकेन. मी काहीतरी आता मी काही पुस्तक लिहू शकणार नाही, एखादं पुस्तक लिहू शकेल की त्या भाषेसाठी मी कॉन्ट्रीब्युशन म्हणून मी हे करतो. म्हणजे मी एका मर्यादेनंतर मी स्वतःचे मी तुम्हाला सांगतो की मराठीचं ऋण जेव्हा माझ्या लक्षात आलं, ते ज्ञानेश्वरी वाचल्यावर आलं खरं चांगल्या अर्थाने. म्हणजे पारायण करायला लागल्यावर लक्षात आलं की आपल्यावर काय ऋण आहे. तर हे ऋण फेडण्यासाठी ते एवढं करतात की ज्यांना संस्कृत म्हणजे ह्याच्यापेक्षा चौपट ग्रंथ आणखी लिहिता येईल ती भाषाकारा ते वाटप असं तो म्हणतात. त्यांनी आणि इतके बारकावे ते गेलेले त्यातल्या की आज हे आता हे करताना सुद्धा लक्षात येतं माझ्या की ते हे बारकावे त्यांनी कसे टिपले असतील आणि त्याचं त्यांनी उलगडा कसा केला असेल. किंवा त्यांचं एक स्वतःचं योगाचं हे आहे, तर त्यांनी योगावरती असा ग्रंथ लिहून ठेवला असता की पुढची 1000 पिढ्या तो वाचत बसली असती. एवढं करता आणि त्यांना शक्य आहे. पण ते त्यांनी केलं नाही हे त्यांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. कारण ते त्यांच्या आईचं ऋण फेडलं असं त्यांनी म्हटलं. म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीने ऋण फेडले की नाही. आता ते ज्ञानेश्वर होते, मला म्हणणे की त्यांनी त्यांचं ऋण त्या पद्धतीने फेडलं. आपण ज्ञानेश्वर नाही, पण ज्ञानेश्वरी वाचून मी माझं ऋण फेडू शकतो. म्हणून ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नका ते मामांचं म्हणणं आहे की मी ते माझ्या भाषेचं ऋणच फेडतोय. सर्व प्रकाराने मला फेडता येतच नाही. आज तुमची संपर्क माध्यम भाषा इंग्रजीत आहे. आज तुम्ही नाही घेऊ शकत समजा शिक्षण, तुम्हाला इंग्रजी माध्यमातून घेणं भाग आहे तर घ्या ना. पण तुम्ही त्याच्याबरोबर मराठी शिकत नाही असं आहे का? मराठी इथे येऊन तुम्हाला तुमची मातृभाषा आहे ना, तिचं ऋण तुम्ही फेडू शकता की नाही. मग तुम्ही शिक्षण तिथून घ्या, त्याची तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही ते करता आहात. त्या भाषेबद्दल आपल्याला आनंद नाही हे सगळं नाही, पण तरी सुद्धा आईचं ऋण हे मावशीपेक्षा नक्की जास्त आहे. मग मला नक्की जास्त काहीतरी करता येईल की नाही मावशीपेक्षा हे मला म्हणायचं. तर तिचं ऋण मी फेडण्यासाठी मला काय करता येईल ती करीन ना. मी पुस्तकं विकत घेतो, मग मला विकत घेताना मला 8 पुस्तकं मराठी 2 पुस्तकं इंग्रजी असं करता येईल की नाही हे मला कळता शक्य आहे. कारण जो कोणी लिहितोय तो मराठीत लिहितोय, ते मी लिहू शकत नाही. मग त्याचं ऋण फेडायला मला काय करता येईल. बाजारात तर इंग्रजी पुस्तकं लाखो आहेत, मराठी हजारात असतात. पण मला मराठी 8 घ्यावी लागतील आणि इंग्रजी 2 घ्यावी लागतील. हे माझं मराठीचं ऋण फेडण्याचा प्रकार आहे. कारण त्या मार्गाने मी ते ऋण फेडू शकत नाही, पण ह्या मार्गाने मी फेडतो. आज एक मराठी पुस्तक घेऊन मी दुसऱ्याला देतो, त्यावेळी माझं मराठीचं ऋण फेडत असतो. मला इंग्रजी देता येणार नाही का त्याला वेळ, कदाचित आणखीन चांगलं सुद्धा वेळ, पण मी ते देतोय. कारण एवढ्यासाठी देतोय की माझं मराठीचं ऋण आहे. म्हणजे मी माझं आपला विषय निघाला होता म्हणून तेच सांगायला लागलो. तेच ऋण माझ्या लक्षात आल्यावर मी इंग्रजी लिखाण बंद केलं.
इंग्रजीत माझी खूप इच्छा होती, आणखीन लिहायची ही होती, म्हणजे अभ्यासही मी त्या दिशेने करत होतो. प्रबंध लिहिलेपर्यंत मला जाणवलं नाही. प्रबंध इंग्रजीतून सबमिट झाला त्यावेळेस मला मराठी ऑप्शन होता, पण मी नाही घेतला. की आता मला त्याचं जरा हे वाटतं की आपण हा नाही घेतला. आणि माझ्या त्यावेळेला डोक्यात असं होतं की आपण या सह्याने परदेशात जाऊ, काहीतरी पुढे अजून करता येईल, ही संपर्काची जागतिक भाषा आहे, आमच्या तुमका असं माझ्या डोक्यात होतं तेव्हा. म्हणून मी इंग्रजी माध्यम लिहून दिलं निवडून त्यावेळेला, आणि ते केलं. पण नंतर मला असं वाटलं की अरे ह्याच्यात आपण जी माणसं घेतली लिहायचं अभ्यासाला, त्यामध्ये अरविंद आहेत, त्यामध्ये तुमचे हे आहेत, टागोर आहेत, ही सगळी माणसं आहेत, हे सगळे इंग्रजी जाणणारे नव्हते असं नाहीये, जाणणारे उत्तम होते, इंग्रजी स्वतः निर्मिती केलेली एवढं त्यांचं हे आहे. पण त्यांनी आपल्या देशाचं त्यांचं ऋण फेडलेलं आहे. जे देशाचं ऋण ते माझ्या बाबतीत अनेक प्रकारे, हे आता सांगितलं त्या ऋणामध्ये देशाचं ऋण आहे, तसं इकडे भाषेचं ऋण आहे. माझ्या भाषेमध्ये गीतांजली झाली तर ती जगाच्या ह्याच्यावर जाईल, त्यांच्या भाषेमध्ये निर्माण झाली ती जगाच्या पातळीवर गेली. हे मला जेव्हा लक्षात आलं त्यांनी ऋणं फेडलेली आहेत, ते आपापल्या भाषेची ऋणं फेडतात, त्यांची व्यक्त करताना ते त्यांची भाषा वापरतात. मग माझ्यावर जसं देशाचं आहे, जसं भाषेचं आहे, जसं माझ्या समाजाचं आहे, काय जे कुठल्या प्रकारचे तुम्ही भाषेचं मध्ये आतच, तर ते माझं काम आहे. आणि त्यामुळे मी जर हे काम करीत राहिलो तर याचा सगळा फायदा, जसं मी परदेशाचं काल तुम्हाला सांगितलं की हा पैसा त्यांना मिळणार आहे, हो विसरू नका ना. तुम्ही द्या जावा, पण तो पैसा त्यांना मिळतो आहे, त्याची सगळ्या उद्योगाचा वापर त्यांना होतोय. इथे जेव्हा माणसाची कोंडी होते त्याला वापरता येत नाही, त्यावेळेला मी समजू शकतो, जसं आपण या वेळेला आपण इलाज नाही की चालत नाही. पण इथे युनिट काढणारा आणि इथल्या लोकांना जवळणारा जो आहे ना, तो तिथे जाऊन 5 लाख रुपये महिन्याला मिळवण्यापेक्षा मी त्याला नमस्कार करायला तयार आहे. कारण इथली 5 माणसं तो आज जगवतो आणि आपल्या देशात पैसा ठेवतो, त्याचा नफा त्याच्या देशामध्ये आहे, आपल्या सगळ्या बुद्धी राबते आणि नफा त्यांच्या देशात राहते, आणि यांचे पगार घेऊन घरी येतात. आता त्याचं मूल्य वाढायचं कारण काय की आमचा रुपया गरीब आहे म्हणून केवळ मूल्य वाढतं, म्हणून त्यांना असं वाटतं की आपण भरपूर काहीतरी कमवलं. प्रत्यक्षात तसं काही नाही, ते तेवढंच आहे. तिथे जाऊन 20 रुपयाला चहा घ्यायचा आणि इथे येऊन 2 रुपयाला घ्यायचा. मुद्दा काय म्हणतोस, पण त्याची व्हॅल्यू ती 22 रुपयाची तिथे झाली, तेवढ्यामुळे असं झालं. पण त्याचा खर्च पण तसा आहे. म्हणजे हे त्याच्यात फार मोठं इकॉनॉमिक्स अभ्यास करण्याची गरज नाहीये. हे नक्की आहे की माझा रुपया गरीब आहे म्हणून ते श्रीमंत आहे तसं वाटतंय. माझी काही श्रीमंती असेलच कधी, तर ती मला हायलाईट करायची असेल तर माझ्या मातृभाषेतच मला लिहायला. म्हणून मी ही ऋणांचे जे प्रकार आहेत त्यामध्ये समाज म्हणजे देश आला, तुमची गावी आलं, तुमचं हे सगळं आलं. प्रत्येक त्या गावाचं सुद्धा ऋण आहे. म्हणून आपण त्या गावातली, ज्या गावात राहतो त्या गावातल्या काही संस्था, त्या गावातली काही कार्य करणारी माणसं यांच्याविषयी सुद्धा आपल्याला काहीतरी करता येतं. म्हणजे अनेक वेळेला एखाद्या त्यांच्याविषयी तुम्ही चांगला एक लेख लिहा तरी सुद्धा तुमचं काम होतं, तुम्ही समाजाचं ऋण फेडतात, कारण ती बाकीचं फेडतात. जसं मी लेखकाचं पुस्तक घेतो, मी लिहित नाही पण त्याचं पुस्तक घेतो आणि दुसऱ्याला देतो, ते देण्यामध्ये मी ते माझ्या भाषेचं ऋण मी फेडतोय, त्याच्याशी काही संबंध नाही. तो म्हणजे मला माहितीचा पण नसेल, ज्याचं मी पुस्तक घेतो तो मला माहिती पण नाही, पण तो मराठीत लिहितोय ना त्याच्यासाठी मी त्याचं दिलं. अशा तऱ्हेनं हे आता आपल्या लिखाणाचं दिलं तर आपण हे करावं, म्हणून हे सगळं मराठीत करण्याचं काम उद्योग करण्यासाठी आपल्या. तेव्हापासून मी इंग्रजी लिखाण बंद केलं. इंग्रजी त्या आर्टिकल्स आणि हे सगळं मी पूर्ण थांबवलं. काय करणार आहे तुझी जन्म आपल्याला मराठीला पूर्ण उरला तर बघू काय करायचं ते. म्हणजे आईची बाईचे पुन्हा होते मग बघू की नाही माझी साडी घ्यायची की नाही ते नंतर बघता येईल. मरणासंद झाली त्याचं पाहिजे प्रेमीमध्ये त्याच्यापेक्षा असं मी विचार करून मग हे थांबवलं. म्हणजे ही आपल्या कुवतेनुसार होणारी काम आहे. मग ती तुमची कुवतेनुसार काय होतात ती तुम्ही बघा. मग ती प्रत्येकाची कुवत आहे. मला असं म्हणायचं की एकही मनुष्य असा नाही की ज्याच्याजवळ त्याची समाज ऋण फेडण्याची कुवत नाही, असा माणूस नाही असं मला वाटतं. त्याचा माणूस नाही की ज्याच्याकडे त्याची ऋण फेडण्याची कुवत नाही. ऋण फेडायला माणसाची दृष्टी सुद्धा पुरते असं मला वाटतं. तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही पाण्याला पाणी देता त्यावेळेला त्याच्या डोळ्यात जे असतं ते तुम्हाला काही पैसा देत नाही, पाण्याचं हे देत नाही, मूल्य देत नाही, पण त्याचं ऋण फेटल्याचं भाव देतं. बरोबर. इतकं जर ते खाली आहे त्याला काही लागलं नाही. एखाद्याला भुकेलेलं तुम्ही बघितलं असेल, म्हणजे नारायण सेवा त्यांच्याकडे सत्यसेवा म्हणजे नारायण सेवा असते, तुम्हाला त्याच्यातला तो भाग त्याचं आवडायचं त्यावेळेला का की गेलेलं ते स्टेशनवर भिकारी असायचे, बरोबर सगळी घायला असायची, सगळी हात पाय मोठे गेलेली महारोगी अवघड सगळी लाईनच्या लाईन लागलेली असायची. ती बसलेली असायची वाट बघून, म्हणजे आता येतात ते दिसायचे. आम्ही रोज स्टेशनवर मी जेवायला जायचो वडिलांच्या बरोबर, कविता लिहायची तिथे स्टेशनवर बसून, तिथे मी बसून बाजूला ते बघायचं दृश्य. नंतर मला मग हे हा मार्ग काढला त्याला की त्या शेजारी जे बाई होत्या त्याला ते सईबाबांनी सेवा करायला सांगितलं, तर त्यामध्ये ही एक सेवा होती, त्याला ते नारायण सेवा म्हणून. ते नारायण सेवा म्हणून मुळे बरोबर खर्चे वार ठरलेला, महिन्याचा वार ठरलेला, 1 असं ठरलेलं होतं. तर दर गुरुवारी बाबा आपल्या ही गुरुची सेवा, गुरु कुठे आहे तुमच्या तिकडे,
पण त्यांची सेवा त्यांनी सांगितलेल्या कामाने करणं हे खरी सेवा. मग आता त्यांनी काम काय सांगितलं की असं जो कोणी आजारी मनुष्य रोगी आहे, हे आहे, बाहेर तो का मागतोय तर त्याच्यावर नाही त्याची त्याच्याकडे कुठलीच कुवत नाही आहे हे अन्न मिळवण्याची, मग तिथे जाऊन तुम्ही हे देणं. बरं ह्यात गुंतायचं नाही म्हणून तिथे जाऊन काही त्याचा व्यवहार नाही, सरळ ते उचलायचं, आणखी ती पॅकेट तयार करायची, त्याच्यामध्ये हे घालायचं आणि ती पॅकेट पटकन म्हणजे अक्षरशः टाकत जायचं वाटत डिस्ट्रीब्युशन असतं आणि पटपट डिस्ट्रीब्यूट केली निघून यायचं. कुणी आणलं हे सुद्धा कळू नये. हे समाजाकडून फिरण्याचा मार्ग आहे. आता ती कितीतरी मार्ग असू शकते. आता त्या बाई होत्या, त्या स्वतः स्वयंपाक करू शकत होत्या म्हणून ते ऋण या पद्धतीने फेडू शकल्या. म्हणजे हे मी बघितलं त्यांच्यातलं. आता ऋण फेडण्याचं त्यांचे मी कॉम्बिनेशन बघितलं घरातलं. म्हणजे अजूनही ती माणसं आहेत, ते स्वतः ग्रस्त नाहीत पण त्या बाई आहेत, तर त्यांचं मी हे पाहिलं, परवा स्वतः भेटल्या. तर त्यांचं ऋण फेडणं ते काय म्हणले, मला घरात करणं शक्य आहे सगळं, पण हे मला स्टेशनवर जाणं शक्य नाही. ते सायकलवरनं जायचं, त्यांनी ते सगळ्या पिशव्या लावायच्या, सायकलवर तिथे जायचे, सगळं वाटायचं करायचे, झालं गुरुवार. आता आणखीन काय वेगळं आर्थिक पूजा करायची गरज नाही, झालं काम त्यांचं. गुरुचा संतोषी घर पूजा आपल्याकडे म्हणलेच नाही. तर तसं बिडकर महाराज म्हणायचं, तसं समाज घडण्याची ही इतकी बात आहे. आणि ती कशी फेडता येते, आपली कुवत पाहावी, परिस्थितीची गरज पाहावी, मर्यादा पाहाव्यात, हे पण पाहावं. त्यामध्ये आता अलीकडे शिरलेला दुसरा घटक आहे की जो फायदा घेऊ इच्छितो असा पण समाजामध्ये घटक निर्माण झालेला आहे, तर त्याची पण काळजी घ्यावी योग्य ती. अनेक ठिकाणी मी बघितले दान धर्म करण्याचं राहिलेली नाही, तर तिथे दान धर्म करून तुम्हाला जर दान धर्म करण्याची इच्छा आहे आणि इथे बरोबर चाललेलं नाही हे जर तुम्हाला दिसलेलं आहे, तर तिथे तुम्ही 1 रुपया देऊ नका, तो रुपया घेऊन थांबा. तुमच्यासाठी रुपयाची गरज असलेला माणूस पाठवणे भगवंताची जबाबदारी, तो पाठवतो. विद्यार्थी येतो, फी भरायला पैसे नसतात, किती गोष्टी आपल्या समोर येतात आणि त्यावेळेला ते बरोबर आपल्या लक्षात येते की आपण जे तिथे सांगतो ते बरं झालं, ते या कामी उपयोगी. पण जे त्यात देवस्थान सुद्धा एक्सेप्शन नाही माझ्या दृष्टीत. देवस्थान एक्सेप्शन नाही, काही नाही, सगळे ह्याच्यात हे झाले, म्हणजे गोंधळ झालेले, व्यावसायिकता आलेली आहे, गैरव्यवहार झालेले आहेत, हे झालेले आहेत खूप ठिकाणी, असं असंख्य ठिकाणी झालेले आहे. तर आता ह्याला काय मार्ग आहे, तर ते पण पारक करणं हे पण काम. समाज ऋण फेडताना ज्याचं ऋण फेडतो, ज्या मार्गाने फेडतो ते फेडताना सुद्धा पारक करण्याची गरज आहे, ती करून मग फेडा. तुमच्या मर्यादेमध्ये, तुम्ही काय स्वतःचे अकाउंट तपासत नाही हे मला मान्य आहे, पण तुम्हाला माहिती असतं, गरज दिसते किंवा प्रत्यक्ष वस्तू पाहता तुम्ही, तर त्या ठिकाणी ते करावं असं. आणि म्हणून पैशाच्या पेक्षा सुद्धा वस्तू, अन्न हे सगळे मार्ग जे आहेत, इतर वस्त्र, हे मार्ग अधिक बरे. आता माणसाने तुम्हाला माहिती की सोलापूर ज्याला आणून दिलं तर त्याने ती ही गमडी विकली, आता त्याला काय करणार, हे शेवटी तुमच्या मर्यादा येतीलच नाही कुठेतरी. पण देताना त्यांनी त्या भूमीनं याच्यासाठी दिलं होतं, भूकंपवाल्यांसाठी, हे तर खरं आहे. मग आता त्याचं देण्याचं काम नाही, त्याचं ऋण पेटले आहे, त्यांनी त्याच्या डोक्यावर पाप घेतले ती त्याला फेडावं, तर त्याचा आपण नक्की बोलू. पण माझ्या मर्यादेमध्ये मी बघताना ते त्या माणसासाठी दिलं होतं ना, सत्पात्र ते त्यातलं ते, तर ते मी पाहिलं तेवढं ना. मग आता माझं सत्पात्रातलं काम, आणि त्यातही पुन्हा तुम्हाला अजून सत्पात्र तुम्हाला ओळखायची तुम्हाला आहे ना होत आहे किंवा संधी आहे, तर ती तुम्ही घ्यावी आणि मग आणि ती पेटली की आपण मुक्त होण्यामधला एक अडसर दूर होतो. म्हणून त्याची गरज आहे, समाजावरून फेडण्याची गरज आहेच. सगळी भाषेचं मी एक सांगितलं, देशाची तीच अवस्था आहे. माझ्या बाबतीत देशामध्ये आपण विचारलं होतं, म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम तुमच्या जागी करा, तरी देशाचं तुम्ही ऋण फेडण्यासाठी. झेंडावंदन जाऊ नका असं नाही मला वाटतं, पण झेंडावंदन हे म्हणजे काय देशाचं ऋण फेडणं आहे. खरं माझं करून काम काय, तर मी जे काम करतो ते सगळ्या देशाचंच काम आहे. मी आज एखाद्या ऑफिसमध्ये करतो, तो संबंध इट इज अ टायनी पार्ट ऑफ टोटल मशिनरी, पण ती मी प्रामाणिकपणे करतो ना. माझा काय जे टॅक्स आहे तो मी प्रामाणिकपणे भरतो आणि माझं काम मी प्रामाणिक करतो. ही माझ्या दृष्टीने समाजाकडून देशाचं ऋण फेडण्याची उत्तम 2 मार्ग आहे, की जे कोणालाही कुठेही उपलब्ध आहे. मग तो तिथं ती खडी उचलण्याचं काम केलं तरी काय, पण ते तो प्रामाणिकपणे करतो का. तो 9 वाजता 9:30 वाजता येणार, म्हणजे ह्याचं नाही एकंदरीत सांगतो, मी तिथे कामांचं स्वरूप बघतो, किती माणसं येणार आणि सगळं मांडामांड करणार आणि चहा देणार. परवा आपण आपल्याकडे बघितलं ते जे 10 वाजता चहा गेले ते 11 वाजता परत आले. 15 मिनिटं उशिरा यायचं, 15 मिनिटं लवकर काय होतं. आता मला सांगा, हे काय ऋण ह्याचं ऋण फेडणार, तुमच्या डोक्यावर ऋण चढतोय उलट, कारण त्या माणसाने 8 तासाचे पैसे दिलेले आणि तुम्ही त्याला 6 तासाचं काम देता. 2 तास कुठून येणार मला सांगा, तुमच्या डोक्यावर मागे राहणार, म्हणून फेडण्याची काहीतरी. मग 2 तास मला अगदी साधा प्रश्न यातला शेवटचा सांगतो उत्तर, म्हणजे बाबांचं उत्तर माझं सांगत नाही. बाबांनी म्हणलं बघा त्यावेळेला की सुट्टीचा पगार मिळतो काय करू. महाराज म्हणले उरलेल्या वेळेत काही विद्यार्थ्यांना. मग आता आहे की नाही मार्ग, म्हणजे प्रत्येकाला जर मार्ग आहे, किती बरोबर मार्ग आहे. सुट्टीचा पगार परत करून गव्हर्नमेंटला अडचण होती, झाली केस कशी. मागे ह्याच्यात उत्तर प्रदेशकडे तिकडे आपल्या ह्याच्यामध्ये
उत्तर भारतामध्ये केस झाली की त्यांनी रिफंड केलं झाले मला परत करायचे म्हणले कारण मी काम नाही केलेलं मी कशाला करायचं करू पण तो प्रॉब्लेम झाला गव्हर्नमेंटला म्हणजे कारण ते कुठे स्ट्रक्चरमध्ये आज सगळ्याच कुठेचा पगार कायद्यात प्रोव्हिजन नाहीये तशी ते किती ठिकाणी ते फिरलं त्यांचं तो त्यांचे काय 10,000 पगार परत केले होते ते इतक्या ठिकाणी फिरले आणि कोर्ट मॅटर पर्यंत सगळं गेलं की असं करता येईल का आणि करायला झाल्यास मार्ग कोणता असावा कायद्यात काय करावं एवढं नाही केलं तरी चालेल तसं नाही हा गरीब विद्यार्थ्याला शिकवा आणि हे करा त्याची भावना मला बरोबर आहे म्हणजे भावना काही त्याची मला चूक वाटली नाही म्हणणं बरोबर होतं फक्त अंमलात मांडण्याचा मार्ग आतातही मार्ग होता तर ऋण पेटण्याचे मार्ग सुद्धा आताही असेल मी एवढं शिकलो मी ती बातमी ठेवली आहे खूप वर्षापूर्वीची बातमी आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते मी कात्रण ठेवली की त्याच्यावर त्यांना व्याप काढला पुढे पब्लिसिटी प्रचंड झाली भारत सुप्रीम कोर्टापर्यंत इश्यू केला कारण स्वतः कोर्ट ठीक आहे त्याचं लोड त्याच्यावरचं लक्षात घेऊन वर्कलोड लक्षात घेऊन त्याला ते दिलेलं आहे काम आणि त्याचं महत्व लक्षात घेऊन अशी पद्धत सुद्धा आहे ठीक आहे असेल काय पण आता इतकं सगळं त्यात आणण्याचं काही कारण नव्हतं ते 10,000 रुपये त्यांनी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षण असं सगळं 4 वर्षाचं शिक्षण त्या काळातली गोष्ट आहे या काळात खूप वर्ष आली तर हे त्या काळातलं त्याचं शिक्षण झालं असतं